प्रेसिडेंट ऑफ पुणे टेनिस क्रिकेट असोसिएशन भरत दादा टिंगरे आणि आशिष दादा मारणे. तुम्ही पाहिली असेल NB ट्रॉफी 2022चं सीझन 1. काय म्हणाल, कशी वाटते मॅनेजमेंट, कसे वाटतात आमचे टीम प्लेयर्स? Thanks. First of all, I like to thanks Mr. Nilesh Dada Bintade sir for presenting such a nice tournament, such a nice ground and such a nice players. पुणे डिस्ट्रिक्टचे जे सगळे प्लेयर्स आहेत त्यांना त्यांनी एक संधी दिली. फॉर दॅट आय रिअली फ्रॉम माय हार्ट मी त्यांना एक थँक्स देतो की तुम्ही ही जी टुर्नामेंट भरली ती खूप अप्रतिम आहे आणि पुण्यातले जे नवनवीन प्लेयर्स आहेत त्यांना एक खूप मोठं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे. सर, आणि काय म्हणाल, आपल्या लाईव्हला त्यांनी 11 कॅमेराज यूज केलेले आहेत किंवा कमेंटेटर्स आहेत, नरेश सर, प्रशांत सर, मनीष सर, जबरदस्त कमेंट्री सुरू असते त्यांची. आणि एका नवीन होस्टला त्यांनी डेब्यूसाठी पण चान्स दिलेला आहे. नवीन नवीन लोकांना ते चान्स देत आहेत. काय म्हणाल? मॅडम, तुम्ही खूप प्रश्न विचारता, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हे सगळं तुम्ही बघताय, व्हॉट इज NB? निलेश भिंताडे इज अ ह्यूज ब्रँड आय थिंक, कारण की ज्या प्रकारे याच्या आधी मी ह्या मॅचशी जुडली आहे अराउंड 5-6 महिन्याआधी, आणि ही फक्त एक संकल्पना होती. पण असं म्हणतात ना, ध्येयाचं वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. तसंच ह्या टीममेट्सनी सगळ्यांनी मिळून जी काही ही मॅनेजमेंट केली आहे खरंच विलोभनीय आहे. आणि नियोजनबद्ध पद्धतीनं म्हणजे मायन्यूट डिटेल्स ह्यांनी खूप जास्त काय म्हणतात लक्षपूर्वक आयोजन केलेलं आहे. सर, तुम्ही काय म्हणाल? थँक्स मॅम. वन सेकंड आय आस्क यू, तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. वन सेकंड, व्हॉट इज NB? निश्चित माझा एक प्रश्न असणार आहे, मॅच सुरू असणार आहे. मॅडम, डॉक्टर येस, निलेश दादा बिनताडे हे ब्रँड नेम आहे, बट टेनिस क्रिकेट, पुणे टेनिस क्रिकेटसाठी NB, N फॉर न्यू, B फॉर बिगिनिंग. इट्स अ न्यू बिगिनिंग. It's a new beginning for Pune tennis cricket and all these players. For that, I really thanks to Nilesh Dada Bintade for providing such a great platform to Pune district's players. This is NB. Each and every Pune तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये बघताय न्यू बिगिनिंग. NB तुम्ही बघा, न्यू बिगिनिंग फॉर दिस ग्राउंड. की हे ग्राउंड पहिलं असं नव्हतं. संदेश पारडे सरांना विचारा, ह्या ग्राउंड हे त्याची हिस्ट्री त्यांना जास्त माहिती आहे. आम्ही तिथं बऱ्याच वर्ष खेळतोय. दिस इज अ न्यू बिगिनिंग फॉर दिस ग्राउंड, न्यू बिगिनिंग फॉर तुम्ही मगाशी म्हटलात की कॉमेंटेटर्ससाठी, प्रत्येक ह्याच्यासाठी न्यू बिगिनिंग आहे. इट्स अ NB फॉर न्यू बिगिनिंग. ग्राउंडसाठी न्यू बिगिनिंग आहे, ह्याच्यासाठी कॉमेंटेटर्ससाठी न्यू बिगिनिंग आहे. पुणे जे टेनिस क्रिकेट लाईव्ह आहे, इट्स अ न्यू बिगिनिंग. 10 कॅमेरे पुण्यामध्ये पहिल्यांदा आहेत. स्टंप कॅमेरा, इट्स अ न्यू बिगिनिंग. तुम्ही जेव्हा बघताय की स्टंपमध्ये कॅमेरा आहे, काल मी प्रत्येक मॅच लाईव्ह बघतो, मी ऑफिसमध्ये असतो तेव्हा. इट्स अ न्यू बिगिनिंग. तिथं न्यू बिगिनिंग आहे. तुम्ही एवढं मोठं जे स्टेज बघताय, तुम्ही जे हे बघताय, पॅव्हलियन्स बघताय, सचिन तेंडुलकर सरांचं पॅव्हलियन, MS धोनी सरांचं पॅव्हलियन, विराट कोहली सरांचं पॅव्हलियन, इट्स अ न्यू बिगिनिंग. हे सगळ्या छोट्या ह्याच्यामध्ये संदेश सर असतील, अफजल भाई असतील, किंवा अजय सर असतील, किंवा आमचे मंड सर असतील, ह्यांनी NB, that's why I'm asking you, NB is a new beginning. NB ट्रॉफी, NBचं आमचं एक मोटो आहे, सिम्बॉल ऑफ ट्रस्ट. तर नक्कीच न्यू बिगिनिंग विथ अ सिम्बॉल ऑफ ट्रस्ट, एक वेगळाच मिलाप. थँक्यू सो मच. आशिष सरांना आणि भरत सरांना एक प्रश्न आहे. दोघंही असोसिएशनमध्ये काम करतात आणि खूप चांगलं असोसिएशन त्यांनी बिल्ड केलंय. एक गोष्ट अशी आहे की आज आपण ही स्पर्धा बघतोय, एक मोठ्या लेवलवरती ऑर्गनायझेशन होतंय. आपण देखील आमदार चषक पिंपरीमध्ये आम्ही बघितला होता, खूप छान आयोजन होतं. विशेष म्हणजे भरतदादा तर टिंगरे सरकार चषकाचं आयोजन करतायत. पण टेनिस क्रिकेटच्या दृष्टीनं माझा एक प्रश्न आहे, व्हॉट इज नेक्स्ट? पुढे काय असणार आहे? पुणे टेनिस क्रिकेट पुढे कसं जाईल? सर, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की व्हॉट इज नेक्स्ट. मला असं वाटतंय की प्रत्येक ऑर्गनायझर जे आहेत पुण्यामधले, त्यांनी ही संकल्पना बघावी. व्हॉट इज नेक्स्ट, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे हे करावं. आणि आय स्पेशली लाईक टू थँक्स निलेश सर की त्यांनी, मी जे म्हटलं न्यू बिगिनिंग, आज मॅडम आहेत आपल्याबरोबर, हे क्रिकेटसाठी पण न्यू बिगिनिंग आहे.
लेडी आपल्याकडे जेव्हा म्हणजे महिलांसाठी प्राधान्य दिले निलेश सरांनी, की हे अँकरिंग जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक न्यू बिगिनिंग आहे. की मॅडमसाठी मी प्रत्येक ऑर्गनायझरला सांगू शकतो की तुम्ही मॅडमला सुद्धा प्रमोट करा. अजून कोणी असतील आज महिलांसाठी आपल्यामध्ये, आज तुम्ही बघाल की रायगडमध्ये सोनल मॅडम आहेत, सोनल चव्हाण मॅडम, त्या रायटिंग म्हणजे स्कोरिंग करतात. इट्स अ न्यू बिगिनिंग. म्हणजे महिलांसाठी सुद्धा पुणे टेनिसमध्ये बरंच काही आहे. की जर कुठल्या महिलेला कोणाला आज कॉमेंटेटर आहेत, हे अंपायर्स आहेत, सगळ्यांना थोडं ना थोडं काहीतरी मिळतं. जर महिलांनी सुद्धा याच्यामध्ये आलं पाहिजे. अँकरिंगसाठी मॅडमला बोलावं, मी पहिल्या दिवसापासून मॅडमला बघतोय की ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वर आलं पाहिजे. आणि न्यू टेनिस क्रिकेटमध्ये जे मला म्हणायचं आहे की टेनिस क्रिकेट पुण्यासाठी जे केलं आहे हेच पुढे चालू राहत असावं सर. आणि हे जे ग्लॅमरस आहे, हे ग्लॅमरसुद्धा ईच अँड एव्हरी ऑर्गनायझरनी ते बघावं. थँक्यू सर. वी होप की वुमेन्स टेनिस क्रिकेट पण कधीतरी असा एवढ्या मोठ्या मेगा इव्हेंटमध्ये इव्हेंट होईल. फक्त 2 शब्द तुम्ही बोलायचे आहेत सर. थँक्यू सो मच. तर ते थोडेसे मितभाषी आहेत ओव्हर भरत टू दी इंगळे. कमेंट्री बॉक्स. तर राजश्री मॅडम, या ठिकाणी तुम्हाला अप्रोच झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अँकरिंगसाठी बोलवतील, मग क्लिनिकमध्ये थांबेल कोण? क्लिनिकमध्ये थांबेल कोण? क्लिनिकमध्ये मीच थांबणार आहे. फक्त स्पेशल NB इव्हेंट्स आपण करूयात. चला, एक कमेंट आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना पाहिल्याचा आनंद NB ट्रॉफीच्या निमित्ताने आज मिळत आहे. टेनिस क्रिकेट .inच्या संपूर्ण टीमचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. या टेनिस क्रिकेटच्या जगतात नवी क्रांती व एक नवा अध्याय टेनिस क्रिकेट .in लिहित आहे. ऑल दी बेस्ट संतोषजी नाणेकर, अक्षयजी चिबडे, गौरवजी सावंत, संदीपजी पिळणे आणि शाहरुजी शेख अँड होल टीम. क्रेडिट गोज टू यू. चला, चालूचा सामना आहे तो म्हणजे जयेश भोसले सरांची कॉमेंट होती. निश्चित ॲज अ कॉमेंटेटर जयेश भोसले सरांना आम्ही नेहमी ऐकतो आणि त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत विशेषतः स्पेशली टेनिस क्रिकेट .inला, खरं तर ही त्यांच्या कर्तृत्वाची पोच पावते आहे. जयेश भोसले, एक जुनं जाणतं अनुभवी नाव, ज्यांनी कित्येक वर्षांचं क्रिकेटचं नातं आपण पाहिलेलं आहे आणि आता देखील ते किती मोठमोठ्या स्पर्धेत तुम्हाला समालोचन करताना पाहायला मिळतात. थँक्यू जयेश सर. चला, चालूचा सामना आहे नियाजी वॉरियर्स वर्सेस जय गणेश सुखाई प्रतिष्ठान सांगवी. आणि प्रथम फलंदाजी करता नियाजी वॉरियर्स या संघाने बनवल्यात 1 गडी बाद 12 धावा. स्ट्राईकवर तुषार इनामदार. ओव्हर द विकेट बॉलर तयार. गती कमी केली. ऑन साईडला हलक्या हाताने बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी तो निर्णय घेतला गेला. तो निर्णय फसला. बॉल शरीरावर जाऊन आदळलाय आणि लेग बायची 1 धाव मिळते नियाजी वॉरियर्स या संघाला. रणजित फर्राटे याने मात्र एक फर्राटेदार फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये केली. त्याचमुळे त्याच्या 10 धावा वैयक्तिकरित्या स्कोरशीटवर पाहायला मिळत आहेत आणि सांघिक धावसंख्या नियाजी वॉरियर्सची 13 आहे. एक महत्वपूर्ण धक्का तुम्ही या अगोदर पाहिला. एजाज कुरेशी यांना आज दुसरा सामना सुद्धा तितका चांगला खेळ करता आला नाहीये. कागदोपत्री स्ट्रॉंग, व्यावसायिक उत्कृष्ट खेळाडू, पण मात्र इजाज कुरेशीचा आजचा खेळ मात्र निराशाजनक. एक निश्चित प्रेशर असतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये खेळत असता. तुमच्या टीमची जबाबदारी असते आणि कॅप्टन आहे तुम्ही आहात, तर अतिरिक्त प्रेशर आज एजाज कुरेशीला पेलता आला नाही. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, पण मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. रीड करतोय फलंदाजाला की कुठल्या पद्धतीने तो स्वतःचं शरीर देहबोली बदलतो आणि देहबोली बदलताना मात्र कशा पद्धतीने तो रिझल्ट देणार आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजी या ठिकाणी सनी कसबे यांची पाहायला मिळते. सनीने आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत, 1 गडी बाद करत 1 धाव खर्च केलेली आहे. निश्चित अप्रतिम गोलंदाजी सनी कसबेचे. पहिल्या चेंडूवरती यश मिळवून दिलं आणि त्यानंतरही फलंदाजांना रोखण्यात तो यशस्वी ठरलेला. विशेषतः तुषार इनामदार, रणजित फराटे या दोघांविरुद्ध त्याने गोलंदाजी केलेली आहे. मोठ्या पटक्यांपासून तो लांब ठेवतोय. या एंडकडून गोलंदाजी करताना आपण पाहतो बरेच वेळा गोलंदाज थोडेसे लेंथ करतात. त्या एंडकडून मी शॉट टाकताना बघितलंय, पण इथं काही वेगळा प्रयोग करताना सनी कसबे दिसतोय. 14 धावा. गती परिवर्तन, स्लाइटली लेग ब्रेक बॉलरने हाताळलेला आहे. पिचिंग खूप चांगली आहे. गुडलेला बॉल पिच झाल्यानंतर बॉल मात्र यष्टीरक्षकाला बीट करून सुद्धा मागे झालाय. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही आहे, त्याचमुळे बाईची 1 धाव स्कोरशीटमध्ये करणार आहोत ऍड. तुषार आणि रणजित या दोघांच्या भागीदारीवर प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण इजाज कुरेशी हे नाव कुठेतरी अधोरेखित झालेलं आहे कित्येक वर्षांपासून आणि प्रत्येक प्रेक्षक इजाज कुरेशीची फलंदाजी बघण्यासाठी आला होता. पण इजाज कुरेशींनी मात्र प्रेक्षकांना खुशी दिली नाहीये 2 सामन्यांमध्ये आणि त्याचमुळे मात्र अजूनही तो स्ट्रगल तुषार आणि रणजितचा या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय, कारण या षटकात एकूण 2 धावा बाईच्या त्यांना गोळा करता आल्यात आणि विथ द बॅट फक्त 1च धाव या षटकामध्ये कॅरी करता आलाय. म्हणजेच ऑफिशियली सनी कसबेने आतापर्यंत या षटकामध्ये 1च धाव खर्च केली आहे, 1 विकेट मिळवलाय.
एजाजला आपण लंडनमध्ये देखील बघितलं होतं, अर्थात क्रिओ कप खेळताना, जो भारताने जिंकला. आणि आज या मैदानामध्ये निश्चित जबाबदारी मोठ्या होत्या एजाज कुरेशीकडून. त्यांची टीम आता डू ऑर डाय पोझिशनला आहे. आता पाहायचंय रणजित फराटे देखील हा एक अपकमिंग स्टार आहे टेनिस क्रिकेटमधला. त्याच्याकडे बरीचशी जबाबदारी असेल या मॅचची आणि त्याचा रिदम चांगला आहे. 6 चेंडूमध्ये त्याने 11 धावा ठोकल्यात. स्टार आहे पण ती चमक दाखवावी लागणार आहे. कारण मात्र स्टार असून नाव देऊन चालत नाही, तर ती चमक प्रेक्षकांना पाहायला मिळायला हवी आणि त्याचा फायदा तुमच्या संघाला पाहायला मिळायला हवा. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने एक चर्चासत्र रंगलं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर की पुण्याचं पुढचं भविष्य काय आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने आशिष पांडे यांनी उल्लेख केला आहे की न्यू बिगिनिंग ही एक नवीन सुरुवात आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पुणे शहराला, पुणे जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी. आतापर्यंत 11 बॉल्स विकून झालेले आहेत. या पहिल्या डावातली धावसंख्या फक्त 15 आहे. सनी कसबे पुढचा बॉल पंचांच्या डावीकडून, स्ट्राईकवर रणजित. बॅकफुटला गेले, डिफेन्स केलाय बॉलला, बॅक टू द बॉलर. खूप चांगल्या पद्धतीने सनीचं हे षटक पाहायला मिळालं, ज्या षटकात फक्त 1 धाव खर्च करत 1 विकेट त्यांनी मिळवलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 1 गडी बाद 15 धावा. जय गणेश सुखाई प्रतिष्ठान या संघाने मात्र खूप चांगला कमबॅक केलंय असं म्हणण्यास अर्थ दुमत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगली वापसी केले या आजच्या दिवसामध्ये. काय गोलंदाजी तुम्ही बघा, त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही आता. कारण 1 धाव आणि 1 विकेट एका षटकामध्ये. 8 षटकांची मॅच आहे. लिमिटेड ओव्हर्स T20 आपण क्रिकेट समजू शकतो, पण 8 षटकांची मॅच असेल तिथे तुम्ही एका षटकामध्ये 1 धाव खर्च करत असाल तर मला वाटतं ही अप्रतिम कामगिरी आहे. आणि सनी कसबे आज संघनायकाच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळतोय. 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नियाझी वॉरियर्स या मॅचमध्ये. बघा, एका विजयाने हुरळून जाऊ नका आणि एका पराभवाने निराश होऊ नका. म्हणूनच या फॉर्मॅटचं नियोजन केलं गेलेलं आहे NB ट्रॉफीमध्ये. आपण पाहू शकतो अक्षय चिवडे आणि विठ्ठल टिंगरे यांच्यामध्ये काहीतरी चर्चासत्र रंगलं जाते. कारण महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. न्यू बिगिनिंग या टुर्नामेंटच्या माध्यमातून नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नवीन उत्क्रांती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल, जेणेकरून प्रत्येक आयोजक अशाच दर्जेदार स्पर्धेचे नियोजन करताना पाहायला मिळतील. आणि त्याचमुळे सकाळी एक कमेंट आली होती की आयोजनं चांगली होत आहेत, पण तुमचा खेळ देखील तसाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हायला हवा, तर आयोजक वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतील. तिसऱ्या षटकाची होते सुरुवात. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. विकी कसबे, आपलं माफ करा, नवीन बॉलर आता असेल तिसऱ्या क्रमांकावर. चांगलं मैदान तुम्हाला पाहायला मिळते. शिंदे हायस्कूलचं एक गवताची चादर पसरलेलं हे मैदान. टफ विकेट. निलेश ऑन साइडला हुक करायचं होतं. लिडिंग एज बॉल जाईल शॉर्ट फाईन लेग एरियाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा बसतोय. दुसरा धक्का टीम नियाझी वॉरियर्सला. निलेश ढगेचे वेगवान चेंडू परतवण्यास तुमचं टायमिंग थोडं जरी चुकलं तरी अशा प्रकारची विकेट जाऊ शकते. त्यामुळं हल्ला करताना सुद्धा फलंदाजाने विचारपूर्वक हल्ला केला पाहिजे. आणि या मॅचमध्ये आपण बघतोय तुषार इनामदार शून्यावरती बाद होऊन परत. तोही आपल्या संघासाठी धावा जोडू शकला नाही. सुरुवात चांगली झाली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तिथं केवळ 1 धाव प्राप्त झाली. सनी कसबेनं खूप सुंदर गोलंदाजी केली. आणि तिसरं षटक निलेश ढगे आता पुन्हा एकदा आगीत तेल ओतायला तयार झालेला आहे. तुषार इनामदारचा एक सोपा झेल शॉर्ट फाईन लेगला टिपला गेला आणि दुसरा धक्का नियाझी वॉरियर्सला इथे बसतोय. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. दोन्ही संघ एकाच वेळा पराभूत झालेले आहेत आणि त्याचमुळे ते सांगायला नको की म्हणतात ना की जखमी शेर और ज्यादा खतरनाक होता आहे. त्याचमुळे दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीने पलटवार करण्यामध्ये सराईत आहेत, पटाईत आहेत. त्याचमुळे जसा खेळ आता जय गणेश सुखाई प्रतिष्ठान संघाचा होतोय आणि अपेक्षा आपण ठेवूया की नियाझी वॉरियर्स करून देखील तसाच शिस्तबद्ध खेळ या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल, जेणेकरून प्रेक्षकांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील. बॉलर तयार निलेश ढगे. बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने बॉलर टर्न केलंय. बॉलर येतो इन फ्रेम मध्ये. डिरेक्ट हिट धावचीच्या स्वरूपात बसतोय हा तिसरा धक्का नियाझी वॉरियर्सला. वी कॅन से बुलजाय. निलेश ढगेचा आता बुलजाय तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिसरा फलंदाज जो आला होता मिस्टर विकी जाधव यांना मात्र गोल्डन डकवर परतावं लागते. धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत आणि जय गणेश सुखाई प्रतिष्ठान या संघाने जो ब्रेक मिळाला होता त्या
या ब्रेकमध्ये आत्मपरीक्षण केलं आणि आपल्या संघामध्ये कुठल्या दर्जाचे खेळाडू आहेत त्यांना कसं यूज करायचं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने नानांनी ते गणित आखलं असेल आणि शिवा कांबळे यांचं ते कॅप्टन्सी पाहायला मिळते. आणि आतापर्यंत जे 3 षटकं हाताळले गेलेले आहेत. पहिले षटक थोडंसं विकीचं महागडं ठरलं, पण त्यानंतर मात्र सनी कसबे आणि निलेश ढगे यांनी खूप चांगला कमबॅक जय गणेश सुकाई प्रतिष्ठान या संघाला पाहायला मिळते. tenniscricket.inचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थेट प्रक्षेपण फलंदाजाला बाहेर घेऊन येत आहेत आणि नवीन फलंदाजाला मैदानाच्या आत घेऊन जात आहेत. चांगलं कॅमेरा tenniscricket.in. आणि महत्वाचं आहे या गोष्टी सुद्धा, कारण प्रत्येक प्रेक्षकाला मैदानाच्या आत जाऊन स्पर्धा पाहता येत नाहीये. कारण मुंबईमध्ये देखील ही मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा पाहिली जाते. पुण्यात तर प्रत्येक मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्याचमुळे त्यांना एक दर्जेदार थेट प्रक्षेपण पाहता यावं त्यासाठी कटिबद्ध आहेत tenniscricket.in. सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. That was a magical delivery by निलेश ढगे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात राहुल बाद होत आहेत, फलंदाज बाद. लागोपाठचे 3 फलंदाज इथे बाद होत आहेत. रणजित फराटे इथे बाद होईल. या अगोदर आपण पाहिलं होतं धावबाच्या रूपाने एक फलंदाज बाद झाला होता. 15 धावा, 4 फलंदाज बाद होत आहेत. निलेश ढगे अक्षरशः धुमाकूळ घालतोय मैदानामध्ये. काय गोलंदाजी आहे, त्याचा रनअप, त्याचा स्टान्स, त्याचा स्पीड, त्याचा वेग, त्याचा स्विंग आज कमालीचा इथे आपण पाहतोय. 3 फलंदाज ओळीनं बाद. गुडलेन स्पॉटवर चेंडू होता, बाहेरची कड, अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता आणि तुम्ही पाहिलं बाहेर खेळायचा प्रयत्न, चेंडूला बाहेर ठेवून खेळायचा प्रयत्न. त्याची शिक्षा मात्र रणजित फराटेला धक्का बसेल. हा 4था. 15 धावा मात्र धावफलकावर. बघा, चित्रपट सक्सेसफुल करायचा असेल, ब्लॉकबस्टर करायचा असेल तर चित्रपटातली गाणी देखील तितकीच चांगली असायला हवी. आणि तसंच जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी करताना समान कालांतर तुम्हाला विकेट देखील घ्याव्या लागतील आणि त्या विकेट महत्वाच्या आहेत. कारण फक्त इन मीन 15 धावा आहेत आणि 4 धक्के बसलेले आहेत नियाजी वॉरियर्स या स्ट्रॉंग टीमला. आणि पुन्हा एकदा निलेश ढगे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळते राहुल गिरे आणि नॉनस्ट्राईकला असतील राहुल सातव. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय पॉईंटच्या झोनमध्ये. क्षेत्रक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत मी इथे 1 धाव. ही सावधानी खूप महत्वाची होती नरेशजी आणि या सावधानीने कदाचित कुठेतरी वेळ काढून घेतले असं म्हणण्यास हरकत नाही नरेश सर. निश्चित तुम्ही उल्लेख केला. खरं तर हे क्रिकेट चित्रपटातल्या गाण्यासारखे, गाणं चांगलं असेल तरच चित्रपट हिट होतो. पण टेनिस क्रिकेट जर बघितलं ना तुम्ही तर चित्रपटातल्या 3 मिनिटाच्या गाण्यासारखं आहे. तिथं महान गायक काय करतात की ताना, वेगवेगळे आलाप घेतात, मुरक्या मारतात आणि ते गाणं सुपरहिट बनवतात. तसं 3 मिनिटाच्या गाण्यामध्ये तुम्हाला कौशल्य दाखवावं लागतं ना, तसं गोलंदाजाला इथं या मॅचमध्ये 2 षटकं मिळतात, त्यात कौशल्य दाखवावं लागतं. आणि निलेश ढगे असा गोलंदाज आहे की तो महान गायकाप्रमाणे निश्चित प्रकारे तेवढ्या कमी वेळात सुद्धा स्वतःला सिद्ध करतो आणि टीमला मॅचच्या उंबरठ्यावरती आणतो. धावफलकावरती 16, 4 गड्याच्या मोबदल्यात. 16 धावा, 16 बॉल्स. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला प्लेस केले कव्हर पॉईंट झोनमध्ये. 1 धाव मिळणार आहे. या अगोदर तुम्ही फ्रेममध्ये पाहिलं शिवाजी कांबळे यांना. त्यांनी मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये वनवास भोगलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण इतरांना संधी देणं तर गरजेचं आहे. जे गणित तुम्हाला मांडलेलं आहे आयोजकांनी की या इतक्या प्रपोर्शनने तुम्हाला खेळाडूंना खेळवायचं आहे, ते नियोजन त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. 4 गडी बाद 17 धाबा अशी अवस्था टीम नियाजी वॉरियर्स या संघाची पाहायला मिळाली. सकाळी जर आपण पहिल्या सामन्यामध्ये नियाजी वॉरियर्स या संघाकडे पाहिलं त्या ठिकाणी बड्डे बॉय साहिल यांना सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहिलं, ज्यांचा आज वाढदिवस आहे. आणि टांझानिया रिटर्न ते आहेत. tenniscricket.in ने आफ्रिकेच्या टांझानिया देशाचा दौरा देखील केलेला आहे. थेट प्रक्षेपण करण्यासाठी त्यांनी देखील आफ्रिका गाठली आहे असं म्हणू शकतोय. आणि हे कुठेतरी महत्वाचं आहे. जर तुमचं कर्तृत्व चांगलं असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही पटलावर जाऊन चांगलं कार्य करू शकता आणि ते केलंय tenniscricket.in. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सनी कसबे. एक्झॅक्टली पदोन्नती सनीची देखील होते कारण सनीने दुसऱ्या षटकाची खूप चांगली हाताळणी केली होती. त्यामुळे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी सनी कसबे. सनी कसबेनं 1 धाव, निलेश ढगेनं 2 धावात 2 बळी, सनी कसबेनं 1 धावात 1 बळी. या 2 गोलंदाज खरं तर दोन्ही बाजूनं असा भयानक हल्ला चढवलेला आहे. आणि जर दोन्ही बाजूने हल्ला चढवला तर काय होतं, सिकंदराने भारतावरती आक्रमण केलं होतं, त्यानं तुलुकमा युद्धतंत्र आणलं. तो काय करायचा, समोरून अटॅक करायचा, मागूनही करायचा आणि समोरचं सैन्य गांगारून टाकायचा. इथं एका एंडनं सनी कसबे, दुसऱ्या एंडनं इथे आपण बघतोय निलेश ढगे. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती फलंदाजांची आहे.
बघा हा कुठेतरी बचावात्मक प्रयत्न आहे एवढंच म्हणेन मी. कुठेतरी फलंदाज देखील जसा मी अगोदर उल्लेख केला वेळ काढून घेण्याचा प्रयत्न करतायत, कारण सुरुवातीच्या आघाडीतील जे महत्वपूर्ण फलंदाज होते ते मात्र जास्त काही फायदा देऊ शकले नाहीये. पण मात्र आता मध्यंतर आलेलं आहे आणि डावाचं मध्यंतर आहे, त्यानंतर या संघाचं मध्यंतर आहे. त्याचमुळे राहुल सातवची सकाळची फलंदाजी तुम्ही पाहिली. राहुल याने खूप चांगल्या पद्धतीने तो धावांना आकार देताना पाहायला मिळाला. 3 बॉल्समध्ये 16 धावांची गरज असताना 1 बॉल 4 वर तो सामना आला होता. त्याचमुळे राहुलचं या डावाच्या शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकाव धरून राहणं हे खूप गरजेचं आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे राहती. ज्यावेळेस वादळ येतं ना, महापूर येतो, त्यावेळेस तुम्ही थोडं थांबलं पाहिजे, संयम दाखवला पाहिजे. आणि इथे वाह, वॉट अ स्टॉप ऑफ बाय निलेश ढगे. कमालीचा क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा तिथे आपल्या संघासाठी सेव्ह करतोय. आपण चर्चा करत होतो की तुम्ही ज्यावेळेस विकेट पटपट पडलेले आहेत तर काही काळ विकेट थांबवल्या पाहिजेत, सिंगल डबल्सवरती भर दिला पाहिजे. आणि एकदा का तुम्ही सेट झालात, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट येतोय, शॉट देखील मिडल ऑफ द बॅट होत आहे, तर तिथून पुढे मोठे फटके येण्याची शक्यता आहे. मात्र इथं संयमाने खेळणं अधिक गरजेचं आहे राहुल गिरे, राहुल सातवसाठी. दोन्ही राहुल मैदानाच्या आतमध्ये तो माहोल बनवतात का पाहूया आपल्या संघासाठी जो पूरक आहे. 4 गडी बाद 20 धावा. नियाजी वॉरियर्स मला तयार ओव्हर द विकेट. स्ट्रोक चांगला आहे, एलिव्हेशन जास्त मिळालंय, डिस्टन्स मात्र गाठलं जात नाहीये. बॉल काऊ कॉर्नरला. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय तो आवेश क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय, कारण या फलंदाजाला जीवनदान देणं सूरज मात्र स्वतःच्या पायावर धोंडा मारणं. जीवदान खूप उंच चेंडू होता आणि ज्यावेळेस चेंडू उंच आकाशामध्ये असतो त्यावेळेस तो पकडणं तेवढं सोपं नसतं. चेंडूवरती नजर कायम ठेवणं आणि त्यानंतर चेंडूच्या खाली, विशेष म्हणजे अशा वेळेस तुमच्या मनामध्ये देखील प्रचंड विचार असतात की कुठं जाईल चेंडू, मला पकडता येईल की नाही, मागे काय पुढे काय, कुणी अजूनच्या झेल पकडायला येतो काय, आणि मग तुम्हाला तो झेल घ्यायचा असतो. असा झेल निश्चित अवघड असतो. वेगवान जो फ्लाईट येतो तो सहज हातामध्ये बसतो, मात्र असा झेल पकडणं निश्चित अवघड आहे. सूरज डुबलकोट मोठी चूक आहे, कारण इथं तो झेल पकडणं गरजेचं होतं. एक्झॅक्टली. कुठलाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ करण्यासाठी जात नसतो, आपसुक ते घडत असते. हवेत आहे बॉल. आता मात्र या बॉलला थांबवणं जवळपास अशक्य आहे, कारण फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल लॉंग ऑन सीमा पार. मिळतील 6. धमाकेदार षटकार. आदिल फलंदाजीसाठी होता. आदिलचा झेल सोडला आणि तिथून पुढे आदिल वाऱ्यावरती स्वार झाला. शानदार षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून. धावसंख्या वेग पकडते. टॉप गिअर मध्ये आता फलंदाजी करण्यासाठी आदिल तयार होतो. एक क्षेत्र निवडलंय, लॉंग ऑफ. बॉलला पाठवलंय सीमा पार. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर हा दुसरा षटकार. मॅजिकल बॅटिंग बाय आदिल. त्याला पुनर्जन्म मिळालेला आहे आणि त्यांनी ठरवलंय की आता मिळालेला पुनर्जन्म हा टीमच्या सार्थकी लावायचा. आणि दे दनादन तो सुटलेला आहे. पुढच्या दोन्ही चेंडूला त्यानं सीमारेषा दाखवलेली आहे 6 धावांसाठी. आणि याला आम्ही त्यामुळेच म्हणतो की एखाद्याला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्याच सिगारेटनी स्वतःची चिता पेटवणं आहे. 12 धावा आणि ते सुद्धा पेट्रोल पंपावर. या ठिकाणी मात्र आता धुवाधार फलंदाजी आदिलची. आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये एकाएकी परत येतोय नियाजी वॉरियर्स हा संघ. 18 धावांवर आदिल खेळतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. कसबे हलक्याताने ऑन साईडला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. चांगलं या ठिकाणी व्हेरिएशन फलंदाजाचं पाहायला मिळालं. या अगोदरच्या 2 बॉलवर 2 मोठे स्ट्रोक्स, त्यानंतर हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 34 धावा. पहिल्या 3 षटकांपर्यंत 17 धावांवर थांबला होता नियाजी वॉरियर्सचा संघ आणि लगेचच एकाएकी तुम्हाला आता या षटकामध्ये जवळपास 17 धावा एका षटकात आलेल्या आहेत. जबरदस्त कमबॅक नियाजी वॉरियर्स. ड्रेसिंग रूम आपण बघू शकतो. इथे एजाज कुरेशीला नियाजी वॉरियर्स ड्रेसिंग रूम अत्यंत महत्वाची गोष्ट असते खरं तर. अनेक काही हालचाली तिथे होत असतात, अनेक काही चर्चा तिथे होत असतात, प्लॅन्स तिथे होत असतात आणि ड्रेसिंग रूम मधलं वातावरण तुमचं कसं आहे हे महत्त्वाचं आहे. सचिन तेंडुलकर आणि सेहवाग यांची एक किस्सा मला ऐकायला मिळाला होता की सेहवाग बडबड करत असतो ड्रेसिंग रूममध्ये. मग तेंडुलकर काय करतो की त्याच्याकडे केळं फेकतो आणि मग तो केळं खात असतो, तोपर्यंत शांत असतो. म्हणजे तेंडुलकरचं असं म्हणणं आहे की सेहवागला जर गप्प करायचं असेल तर त्याच्याकडे केळं फेका, तो गप्प होईल.
म्हणजे तेच केलंय. आदिलला कुठेतरी आखुटप्याचा बॉल दिला, जो कुठेतरी रेंज बॉलला खेळत होता आणि त्याची कुठेतरी मनस्थिती, रणनीती बदलचा प्रयत्न यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॉलला पाठवलेला आहे ते म्हणजेच बॅकवर्ड पॉइंटला. नक्कीच धावसंख्या झालेली आहे 35. 34 वरून एक धाव, 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विकी कलमेकडे चेंडू सोपवलेला आहे. पहिल्या षटक विकी कलमेने टाकलं होतं, तिथं 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. त्यानंतर खरं तर सनी कसबे आणि निलेश डगे या दोघांनी अक्षरशः धायदोस घातला. सनी कसबेवरती थोडंसं आक्रमण दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळालं, एक झेल सोडल्यानंतर. आणि आपण बघतोय आता इथे धावफलकावरती 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. याबरोबरच एक चांगला चेंडू इथे ठरेल. इम्प्रोवाइज करून स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता तिथे अब्दुलचा, मात्र आदिलचा तो तिथे फसलेला आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवरती आदिल खेळतोय. आपण एक गोष्ट निश्चित मी तुम्हाला एक किस्सा आहे क्रिकेटमधला. खरं तर तुम्हाला माहीत असेल, पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद हा एक चांगला फलंदाज होता, मात्र भारताविरुद्ध खेळताना रमाकांत देसाई त्याची नेहमी विकेट काढायचा. उंच आकाशामध्ये चेंडू इथे बघायचे, पुन्हा एकदा बाहेरची कट घेत फाईन लेगला चेंडू जाईल. एक धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि धावफलक 1ने पुढे पोहोचेल. तो 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेहमी रमाकांत देसाईने नेहमी हनीफ मोहम्मदला बाद केलेलं आहे, म्हणजे त्याचं गिरायकच होतं. पण एका मॅचमध्ये काय झालं की नाना जोशीनं 12 धावांवरती कॅच सोडला हनीफ मोहम्मदचा, आणि हनीफ मोहम्मदनं त्या मॅचमध्ये 160 काहीतरी धावा फटकावल्या, 59 किंवा 60 अशा काहीतरी धावा त्याने त्या मॅचमध्ये फटकावल्या. तर एखाद्या फलंदाजाला जीवदान दिल्यानंतर तो पुढे जाऊन तुमच्यासाठी काळ ठरू शकतो. गोलंदाज विकी कलमे. याबरोबरच ओहो हो पाहायचंय, राहुल सातवचा प्रयत्न होता. खरं तर मोठ्या फटक्यांचा जनक आहे राहुल सातव. किती त्याच्या बॅटमधून असे फटके बाहेर पडतात आम्ही पाहतो, मात्र यावेळेस आखुटप्प्याच्या चेंडूवरती विकी कलमेने त्याला उभं करून ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये थोडासा अटॅक झाला होता, तो ब्रेक करण्याचा प्रयत्न विकी कलमेचा यशस्वी ठरलेला आहे. केवळ 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये, विशेष म्हणजे आखूट टप्प्याच्या चेंडूंवरती त्याने विश्वास ठेवलाय आणि तो यशस्वी ठरतोय. इथे मात्र रीड केला चेंडू, एक बाउन्सर होता, हुक केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. शानदार षटकार आसिफ राहुल सातव कडून. जर तुम्ही राहुल सातवला आखूट टप्प्याचा बॉल द्याल, म्हणजेच काय खवय्याला मेजवानी, आणि ती खवय्याने मेजवानी स्वीकारताना ऑन साईडला पुल करताना हा बॉल सीमारेषेच्या बाहेर केलेला आहे. या 6 धावांनी धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 42 धावा. नाही, निश्चित आपण अपेक्षा करतो एखाद्या ठिकाणी दाल चावल मिळेल म्हणून, आणि जर ताटात बिर्याणी आली तर हा चेंडू तसाच होता. आणि काय शानदार शॉट खेळला इथे राहुल सातवनं. याबरोबरच उजव्या इष्टीचा बराचसा एक बदल मला खेळाडूंच्या स्टान्समध्ये देखील बघायला मिळालेला आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती 43 धावा 4 गड्यांच्या. पूर्वी मी बघायचो बरेचसे फलंदाज 2 पाय जुळवून ठेवायचे, बॅट पुढे ठेवायचे आणि मग मोमेंट करायचे. अलीकडे मी बघतोय की 2 पायात अंतर ठेवून 2 पायाच्या मध्ये बॅट टेकवली जाते. तुम्ही राहुल सातवचा स्टान्स बघू शकता. अनेक खेळाडू, मी विश्वजित ठाकूरलाही बघितलेले, अनेक खेळाडूंना या स्टान्समध्ये बघितलेलं आहे. तर या स्टान्स पाठीमागची भूमिका काय ती सुद्धा जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. हो हो हो, तेज तर्राट बाउन्सर होता हा. मला वाटतं हा निश्चित 20-22 फुटावरती आपटलेला आहे, म्हणजे 6-7 मीटरवरती आपटलेला आहे आणि सरळ यष्टिरक्षक दत्ता पवारच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, 5 षटकांचा खेळ संपला. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकी कलमेचा 2 षटकांचा कोटा संपला. 21 धावा विकेट मिळवण्यामध्ये त्याला अपयश आलंय. आदिल 10 चेंडूमध्ये 19 धावा, तर राहुल सातव 5 चेंडूमध्ये 8 धावा. थोडीशी सुरुवात मध्ये डळमळीत झाली होती, मात्र परत एकदा पटरीवरती आलेत नियाजी वॉरियर्स या मॅचमध्ये. नाही, अब्दुल आदिलने तर कुठेतरी सामन्यामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी 10 बॉल्समध्ये 19 धावा बनवला. जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. फक्त एक महत्वाचं आहे की त्याला कुठेतरी एक फलंदाज जो साथ देणारा ठरेल. आपण राहुल सातव याचं नाव घेऊ शकतोय, कारण त्याने देखील 5 बॉल्समध्ये 8 धावा बनवल्या आणि या दोघांनी जर या मैदानावर तळ ठोकला 8व्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत, तर मला असं वाटतंय की 8 षटकांपर्यंत 70 ते 80 धावा तुम्हाला स्कोरशीटवर पाहायला मिळतील.
तर तुम्हाला विचारलं तर प्रोजेक्टेड स्कोर काय असायला हवा, कारण 5 षटकामध्ये 4 गडी बाद 43 आहेत, 2 फलंदाज कुठेतरी खूप चांगल्यापर्यंत ठोकतायत, तर अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक. भविष्यकार तर मी बिलकुल नाहीये आणि ड्रीम 11 मध्ये मी 2-4 हजार घालवलेले आहेत आणि परत फक्त मला वाटतं मी आता अनइन्स्टॉल पण केलं ड्रीम 11चं ॲप मोबाईलमधून, त्यामुळे प्रेडिक्ट मी करणार नाही. चेंडू उंच आकाशामध्ये ओ हो, झेल मात्र सुटलेला. जीवदान, सोपं जीवदान इथे आणि पाहायचे 2 धावा भन्नाट वेगानं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज, अर्थात राहुल सातवला हे जीवदान आहे. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 45 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 मिनिट थांबायचंय. बॉलर नेम प्लीज सांगायचंय. करण आहे का? त्रिदेव खरात आहे. ओके, त्रिदेव खरात बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 45 + 2 45 रन्स. थँक्यू. लास्ट बॉलला 3 रन आलेले आहेत. ते जीवदान अदिलला होतं आणि आपण बघू शकतो धावफलकावरती अजून एका धावेची भर पडू शकते. त्रिदेव खरात गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू असताना नियाजी वॉरियर्स या मैदानामध्ये मॅच खेळते. नियाजी वॉरियर्स विरुद्ध जय गणेश सुखाई प्रतिष्ठान या 2 संघामध्ये डू ऑर डाय अशी लढत आहे. मारा किंवा लढत मारा. स्मृती तुमचे जगाला कळू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या. यास शॉट मात्र मिडल ऑफ द बॅट आहे, अलॉंग द कार्पेट मिड विकेटला. 1च धाव प्राप्त होऊ शकते आदिलसाठी. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर, दौंड, आंबेगाव, जुन्नर अशा अतिदुर्गम तालुक्यातील युवा तरुण पिढीला आपल्या खेळाचे प्रदर्शन करता येत आहे. खूप धन्यवाद निलेश दादा. आणि अशा आहे पुण्याचा संघ देशात नावारूपाला येईल. सह्याद्री अतुल चव्हाण यांची ही कमेंट तुम्ही ऐकली. अतुल चव्हाण यांच्यासाठी मी निश्चित पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पुण्याचा संघ ऑलरेडी जगात नावारूपाला आहे. विशेष म्हणजे आपण पुण्याच्या टीमने 10 PL जिंकलेले आहे, ज्या मोठमोठ्या स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेत. राहुल सातव बाहेरची कड आणि चेंडू इथे फलंदाज होईल बाद. धक्का 5वा. जे नको होतं ते मैदानाच्या आतमध्ये घडते आणि नियाजी वॉरियर्स एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळाला. आणि आदिल अब्दुल्ला या ठिकाणी 7 मिळणं गरजेचं होतं, पण राहुल सातव मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कॅच बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालेला आहे आणि हा धक्का बसतोय तो म्हणजे 5वा. 48 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. त्रिदेव खरात यांनी खूप चांगल्या दर्जाचं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे, ज्याने 4 बॉल्समध्ये 5 धावा खर्च करताना एक प्राइसलेस विकेट राहुल सातवला परतीचा प्रवास करावा लागतोय. प्रत्येक गोलंदाज इथे सनी कसबेला आपण पाहिलं, निलेश ढगेला आपण पाहिलं, त्रिदेव खरातला आपण पाहतोय. तिघांनी खूप चांगली गोलंदाजी केली, म्हणजे धावा तर रोखल्याच पण विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. त्यामुळेच 5 गडी बाद 48 6 षटकामध्ये अशी अवस्था आपण बघू शकतो. जेमतेम 8 धावांच्या सरासरीच्या थोडंसं पुढे आहे. सागर मोतीकर नवीन फलंदाज आणि आदिल ही जोडी मैदानामध्ये आहे. सागर मोतीकर मध्ये देखील खूप चांगली कॅपॅसिटी आहे. बारामतीमध्ये वॉरियर्स टीम मधून मी सातत्याने या खेळाडूला ओपनिंगला खेळताना बघितलेला आहे. आज जवळपास 7व्या क्रमांकावरती सागर मोतीकर मैदानामध्ये येतोय. त्याला आज संधी आहे पुणे शहरामध्ये आणि टेनिस क्रिकेट जगतासमोर चांगलं प्रदर्शन करण्यासाठी. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की अपघात झाल्यावर जसं आपण अँब्युलन्सला बोलवतो तसंच संघ संकटात असताना आपण सागर मोतीकरला बोलवतो. आणि पाहूया संघाची बाजू तो धरून ठेवतोय का. जबाबदारी आहे सागर मोतीकर याच्यावरती आणि खूप चांगल्या ठिकाणाहून तो बिलॉंग करतो, जिथे टर्फ विकेटचा त्याला खूप चांगला अनुभव आहे. ग्रास ग्राउंडवरती खेळण्याचा खूप अनुभव आहे. त्याचा अनुभव संघाला किती फायदेशीर ठरतो हे बघू आपण. त्रिदेव खरात गोलंदाजी मार्कवर. इथे अक्रॉस द लाईन चेंडू आकाशामध्ये आणि व्हेरी फास्ट बॉल. सागर मोतीकर गोल्डन डक. गोल्डन डक म्हणजेच काय, जो पहिला बॉल खेळतोय त्याच पहिल्या बॉलवर तो बाद होणं गोल्डन डक. आणि अशा ठिकाणी जेव्हा संघाला गरज होती ऑन साईडला फोर्स करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॉल जात होता काऊ कॉर्नर मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने बॉलवर आला. एलिव्हेशन नव्हतं या बॉलला, पण मात्र तितकंच चांगलं त्या ठिकाणी अंदाज क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला आणि खूप चांगला झेल
प्रशांतने टिपला आणि हा 6वा धक्का बसतोय. सूरजने खूप चांगला तो झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गायकवाड म्हणजे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि क्रिकेट म्हणजे पुण्यातलं क्रिकेट मुख्यत्वे हे मात्र नातं मात्र खूप स्पर्धामध्ये मला पाहायला मिळालं नरेश सर. नाही, मी ज्यावेळेस क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती ना, त्यावेळेस कोणती टीम मी बघायचो ना, विद्यार्थी आणि शिक्षक जास्त होते टीममध्ये. आणि आता अलीकडे आम्ही पाहतो की पोलीस खूपच जास्त आहे. म्हणजे पुण्यामध्ये बऱ्यापैकी 20-25 खेळाडू तर पोलीस आहेत. त्याचं कारण एक आहे की क्रिकेट खेळता खेळता फिटनेस चांगला असतो आणि हुशार विद्यार्थी असतात क्रिकेट खेळणारे. त्यामुळे पोलीसच्या परीक्षा सहज पास होतात आणि सहज मग पुढे पोलीस सेवेमध्ये येतात. तिथेही चांगलं काम केलेलं अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी दर्जेदार पोलीस सेवेमध्ये देखील काम केलेलं आहे. खेळासाठी देखील पोलीस सेवेमध्ये असताना संधी मिळते आणि त्यामुळे बरेचसे खेळाडू मैदानामध्ये देखील आपल्याला दिसतात. प्रशांत गायकवाड साहेबांना आपण मैदानामध्ये बघू शकतो आणि समोर गोलंदाज त्रिदेव खरात. याबरोबरच एक चांगला प्रयत्न. खरं तर पोलीस सेवेमध्ये स्पोर्ट कोटा देखील असतो, पण त्यासाठी तुम्हाला स्टेट लेवलवरती क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा लागतो. अशा खेळाडूंना निश्चित स्पोर्ट कोट्यातून देखील पोलीस सेवेमध्ये येता येतं. त्याच्यामुळं तुम्ही जर नॅशनल लेवलपर्यंत स्टेट लेवलपर्यंत खेळलात तर तुम्ही पोलीस सेवेमध्ये देखील येऊ शकता. आणि इंटरनॅशनल लेवलवरती जर खेळलात तर निश्चित प्रकारच्या सेवेमध्ये तुम्हाला अगदी सैन्य दलात सुद्धा वरची पोस्ट तुम्हाला मिळू शकते. बघा मित्रांनो, 9 मिनिटं 20 सेकंद बाकी आहेत पुढची 2 षटकं हाताळण्यासाठी. आणि जर तुमचं वेळेचं नियोजन झालं नाही तर शेवटच्या षटकामध्ये आउटफील्डमध्ये फक्त 4च क्षेत्ररक्षक असतील याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 49, विकेट डाऊन 6, षटकं संपले 6. आणि आता पाहूया 7वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कुठल्या गोलंदाजाला बोलावण्यात आलेला आहे. जो तयार होणार आहे तो म्हणजेच विराट कोहली पॅव्हिलियन एंड कडून. 8 षटकांची लढत आहे. 5 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे 3 गोलंदाज 2-2 षटकं टाकू शकणार आहेत. इथे निलेश ढगेला आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 2 धावांमध्ये 3 गडी बाद करणारा निलेश ढगे गोलंदाजी मार्कवरती. आपण 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश ढगेचा हा निर्धाव चेंडू इथे बघायला मिळतोय. प्रशांत गायकवाड साहेब जे पोलीस सेवेमध्ये आहेत, प्रशांत गायकवाड यांना आपण फलंदाजीसाठी बघू शकतो. 49 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या अगोदरची मॅच सुद्धा लो स्कोअर आपण पाहिली. या मॅच मध्ये देखील मोठा स्कोअर साठी फलंदाज प्रयत्न करणार आहेत. मात्र शेवटचे 4 फलंदाज शिल्लक असताना मागच्या 10 चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर पुढे उभा राहू शकतो तुम्ही प्रेडिक्शन केलं तर मी प्रेडिक्शन करत नाही, परंतु tenniscricket.inच्या सॉफ्टवेअरने प्रेडिक्शन केलेलं आहे. ते म्हणतात की 61 धावांपर्यंत नियाजी वॉरियर्स जाऊ शकते जर असे सुरू राहिले तर. मात्र 8 धावा प्रतिषटकामध्ये काढल्या, 9 काढल्या, 10 काढल्या, 11 काढल्या, 12 काढल्या तर किती होतील धावा ते पण दाखवा. tenniscricket.in नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे मागाल ते सर्व मिळेल tenniscricket.in. सुंदर सुंदर चेंडू. निलेश ढगेच्या गोलंदाजीला आता धार चढलेली आहे. तो धार लावून आलेला आहे आणि धार लावणं खूप महत्वाचं आहे. मी काही गोष्ट सुद्धा कधी कधी सांगत असतो धार का लावायची असते तर 50 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. आता गोष्ट सांगायची म्हटलं तर इथे वेळ तेवढा मिळणार नाही आम्हाला, साहजिकच आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यस यस यस, वंडरफुल शॉट, कमालीचा फटका, मिड विकेटला सीमारेषा फोडली. शानदार षटकार अब्दुल आदिल. काही काळ तो थांबला होता पण त्यानंतर मात्र शेवटच्या महत्वपूर्ण क्षणांमध्ये मात्र त्याची बॅट तळपायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता खूप चांगला फोर्स ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे आणि 14 बॉल्समध्ये 29 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. खेळतोय आदिल अब्दुल. एक कॅच मिस आणि त्यानंतर मात्र खूप चांगला खेळ या ठिकाणी आदिल अब्दुलचा पाहायला मिळाला. धाव संख्या 56 धावा 6 गडी बाद. चांगली गोलंदाजी आपण निलेश ढगेची बघत होतो. पहिल्या 3 चेंडूमध्ये तो लेंथमध्ये लाईनमध्ये अत्यंत पॉवरफुल काम करत होता. आखूड टप्प्याचा चेंडू उंच उडवलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली, झेल टिपला जाईल, फलंदाज आदिल बाद होईल. 29 धावा, एकमात्र रन मशीन, एकांडा शिलेदार तोही कोसळला. 56 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नियाजी वॉरियर्स. खूप चांगलं या ठिकाणी क्रिकेट खरं तर आदिल अब्दुलने खेळलेलं आहे. जवळपास 200चा स्ट्राईक रेट, 14 बॉल्समध्ये 29 धावा आणि 15 बॉलमध्ये 29 धावा त्याने पूर्ण केलेल्या आहेत आणि तो मात्र माघारी परततोय. पण मात्र त्याने त्याची कामगिरी चोख अदा केलेली आहे
आणि म्हणतात ना की आपण बोललो की प्रोजेक्टेड स्कोर जो आपण स्क्रीनवर पाहिला 61 किंवा त्या पलीकडे थोडा असू शकतो, पण सकाळी 57 धावांचा सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचला होता. म्हणजे आजच्या दिवसामध्ये मात्र सर्व सामने हे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. प्रेक्षकांची उत्कंठा ओळखून मात्र खेळाडू खेळ करतात असंच कुठे जाणवते. खेळपट्टी ही काही फलंदाजांना आनंद दिलेली नाहीये. इथे गोलंदाजांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातोय. म्हणजे एखादा बाप ज्यावेळेस आपल्या संपत्तीचा वाटा मुलांना देत होता पूर्वीच, मुलींना काय मिळायचं नाही, पण आता मुलांबरोबर मुलींना सुद्धा समान वाटा द्यावा लागतो. हे मैदान सुद्धा तसंच आहे. गोलंदाजांबरोबर फलंदाजांना सुद्धा तितक्याच समान पद्धतीने वाटणी करते. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, वाईटची घोषणा असू शकते इथून. 57-7 गड्याच्या मोबदल्यात नियाजी वॉरियर्स निलेश ढगेला परत एकदा आपण गोलंदाजी मार्कवरती बघू शकतो. पहिल्या षटकामध्ये निलेश ढगेनं 3 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये थोडासा तो महागडा ठरतोय. मात्र 8 धावा इथे त्याने जरी दिले असेल तरी 3 बॉल डॉट आहे, 1 विकेट आहे, 2 डॉट आहेत. त्यामुळं त्याची गोलंदाजी निश्चित चांगली आहे. जो मगाशी डबल माइंडेडमध्ये त्याने बॉल टाकला तो मात्र षटकार पडला होता. यस, फटका आपण पाहतो शानदार मिडॉनच्या डोक्यावरून खेळला. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा प्राप्त होऊ शकतात. आणि शंकर जो फलंदाजी करत होता, षटक देखील संपेल इथे. 7 षटकांचा खेळ संपला. 59 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत गायकवाड आणि शंकर ही जोडी मैदानामध्ये आहे. शेवटचं षटक आता शिल्लक आहे आणि प्रचंड संघर्षाला सामोरं जातोय नियाजी वॉरियर्स. उजव्याच्या लांब चेंडू होता, ओढून घेतला. खरं तर मिड विकेटच्या डोक्यावरून खूप सुंदर फटका खेळला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे आपण बघू शकतो आणि 2 धावा तिथे सेव्ह करण्यात आल्यात. धावफलकावरती 57 धावा आहेत. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय अक्षय चिबिडे, संतोष नाडेकर, संदेश पेळले यांची टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घरबसल्या प्रेक्षकांसाठी करत आहे. पूर्ण जगभरामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते कारण 15 लाखहून जास्त सबस्क्रायबर्स तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळत आहेत tenniscricket.in. आणि एक एनबी ट्रॉफीसाठी एक अग्रगण्य यूट्यूब टेलिकास्टर हवा होता आणि निवड केली गेली tenniscricket.in ची. आणि tenniscricket.in ने गेल्या 4 दिवसांपासून खूप चांगलं कार्य केलं, त्यांच्या टीमने चांगलं कार्य केलेलं आहे. त्याचमुळे पुण्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात ही स्पर्धा पसंत केली जाते. धावसंख्येचा पण आढावा घेतला. 7 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 7 गडी बाद 59 धावा 59. आपण बघत असतो की मी अनेक वेळा यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपणामध्ये जो त्यांचा टेक्निशियन असतो, स्कोरही तोच करतो, रिप्ले तोच देतो, त्याच्यानंतर तो कॅमेराही तोच ॲडजस्ट करतो. सगळ्या पद्धतीने एकालाच काम करावं लागतं. इथे इथे उंच उंच फटका, टोले जंग फटका, प्रशांत गायकवाड साहेब षटकार. पण tenniscricket.in या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे की रिप्लेसाठी एक वेगळा टेक्निशियन, वेगळ्या मशिनरी आहेत. त्याच्यानंतर थर्ड अंपायरसाठी वेगळे टेक्निशियन, वेगळ्या मशिनरी आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये विशेष म्हणजे आपण पाहतो स्क्रीन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे तिथं इम्प्लिमेंट केलेले आहेत. आणि या सगळ्यांचं मिळून पृथ्थकरण केल्यानंतर प्रेक्षकांसमोर एक इमेज ठेवली जाते. तर सुंदर सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला इथे बघायला मिळते. पूल करण्याचा प्रयत्न प्रशांत गायकवाडचा. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेक करतोय. दत्ता पवारच्या हातामध्ये यष्टी उद्ध्वस्त केली जाते. बोट आकाशाकडे. प्रशांत गायकवाड साहेबांचा एन्काउंटर. धक्का क्रमांक 7. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि कुठेतरी प्रशांत गायकवाड यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. थ्रो देखील तितकाच लाजवाब होता आणि खूप चांगल्या पद्धतीने गॅदर आणि लगेचच जसा त्यांच्या हातात आलाय डोळ्याचं पातं लवतेने लवतं त्यांनी तो बॉल यष्ट्यांवर फेकलेला आणि त्याचमुळे मात्र खूप कमी या ठिकाणी जे डिस्टन्स होतं बॅट आणि पॉपिंग क्रीजचं, पण मात्र शेवटच्या क्षणाला काय तो पोहोचू शकला नाही आणि त्याचमुळे हा 8वा धक्का बसतोय नियाजी वॉरियर्स या संघाला. 66 धावा असताना अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एक चांगलं कुठेतरी समारोप होतोय नियाजी वॉरियर्सच्या फलंदाजाकडून. पण मात्र विकेट देखील अधूनमधून डाऊन होत्या, त्याचमुळे तो आत्मविश्वास मिळतोय गोलंदाजाला. पण आता या स्लॉग ओव्हरमध्ये 4 बॉल्स शिल्लक आहेत आणि जसं म्हणतात ना की पुण्यातले हे नामांकित खेळाडू एका संघामध्ये समाविष्ट झालेले आहेत, त्याचमुळे 9व्या, 10व्या, 11व्या क्रमांकावर सुद्धा चांगले स्ट्रोक्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. बघायला मिळाले पाहिजेत कारण धावा तर कमी आणि संघाला जर जिंकायचं असेल तर अधिकच्या धावांची गरज आहे. करंट रन रेट आपण साधारणतः 9चा बघतोय. प्रोजेक्टेड स्कोर 69 आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. अजून काही धावा इथे अपेक्षित आहेत. ओहो हो, वॉट अ स्टॉफ. दत्ता पवारला आपण बघतोय अपील मोठं आहे, तिथे बाद करायचंय, मात्र नॉन स्ट्राईक एडला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये.
प्रश्न पंचांकडे विचारलाय. पंच तिसऱ्या पंचांची विचारणा करतील कदाचित. बॅटची कड आहे किंवा नाही याविषयी प्रश्नचिन्ह इथे तयार झाले. पण प्रश्नाचं उत्तर निश्चित शोधलं जाईल. प्रश्न तसाच ऑप्शनला सोडून देता येणार नाही. जसं मी परीक्षेत करायचो. पण या ठिकाणी मात्र तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञान असताना मात्र प्रत्येक प्रश्नाची उकल तुम्हाला मिळणार आहे. tenniscricket.in वॉर रूममध्ये आपण आहोत आणि त्या ठिकाणी नक्कीच पंच अचूक अशा नजरेने स्क्रीनवर पाहतील आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. डिफ्लेक्शन झालंय एवढं तर गॅरंटी डिफ्लेक्शन झालेलं आहे. पण आता पाहूया विथ द बॉडी और विथ द बॅट. 66 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाजाने ठरवले, त्याच्या लक्षात आलेलं आहे की आपण बॅटची टाकलेली आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा फलंदाज तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज नाबाद आहे आणि पंचांनी मात्र इथे आउट दिलेला आहे. तर तो रिटायर्ड आउट असेल, कारण तो मैदान सोडून बाहेर गेलेला आहे. तर तो आउट आहे, स्वतःहून बाहेर गेलेला आहे तो. निश्चित प्रकारे रिटायर्ड आउट देखील फलंदाज होऊ शकतो. जरी त्याला मैदानावरील खेळाडूंनी बाद केलेली नसेल आणि त्याला जायचं असेल सोडून तर जाऊ शकतो तो. धावफलकावरती आपण बघू शकतो 66 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 8 मैदानामध्ये सुरू आहे आणि इथे पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा सूरज डुबल कमालीची गोलंदाजी करत असतात. विशेषतः डेथ ओव्हरसाठी तो येतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा सूरज डुबल आम्ही शेवटच्या ओव्हरमध्येच बघितलं होतं आणि आताही सूरज डुबलला आपण शेवटच्या ओव्हरमध्येच बघतोय. 66 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक सुरू आहे. या अगोदर सूरज नावाचे फलंदाज तळपलेले पाहिलेत आपण, पण आज मात्र या शेवटच्या षटकामध्ये मात्र सूरज नावाच्या गोलंदाजाची चमक पाहायला मिळाली. पहिल्याबरोबर षटकार. रवी नावाचा गोलंदाज मगाशी बघितलं की काय सॉलिड गोलंदाजी करत होता. इथे हा देखील सूरज रवी ही एकाच सूर्याचीच समानार्थी शब्द आहेत आणि सूरज हा तळपतोय आज परत एकदा आपल्या संघासाठी. 7 धावामध्ये 1 गडी त्यानं बाद केलेला आहे. अजून एक चेंडू टाकायचा आहे आणि 67 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये नियाझी वॉरियर्स. तर लो स्कोअर मॅच आहे. एजाज कुरेशीला आपल्या टीमला तयार करावं लागेल इथे आता की छोटा टोटल डिफेंड करायचा आहे आणि निश्चित प्रकार एजाज कुरेशीचं मार्गदर्शन पुढे खेळाडूंना किती प्रेरणादायी ठरेल या पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला दिसणार आहे. सूरजचा हा चेंडू आखूड टप्प्याचा स्क्वेअर लेगला खेळला, तिथे जमिनीच्या समांतर गेलेला फटका. थ्रो मात्र फ्लॅट आहे. असे थ्रो पाहिजे, वेगवान थ्रो आले पाहिजेत आणि इथे चांगला थ्रो. 1 धाव केवळ प्राप्त होईल. 68 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांचा खेळ संपला. तर जय गणेश सुखाई प्रतिष्ठानला 69 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 48 चेंडूमध्ये नियाझी वॉरियर्सनं 68 धावा बनवलेल्या आहेत 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर बघा, NB ट्रॉफी मध्ये आपण अनोख्या वळणावरती आलेलो आहोत. आजचा दिवस क्रमांक 4. तर बाद फेरीचा आजचा शेवटचा दिवस असेल. बाद फेरी म्हणण्यापेक्षा पहिल्या राऊंडचा. 6 संघांनी ऑलरेडी सुपर 8 गाठलेली आज 2 संघ गाठतील. तर बॅटिंग फलंदाजीची परिस्थिती आपण बघू शकतो. अब्दुल अदिल खरं तर 6व्या क्रमांकावरती फलंदाजीला आला. 29 धावा 15 चेंडूमध्ये त्यानं बनवल्या. रणजित फराटेनं सुरुवातीला 8 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या होत्या. यापैकी व्यतिरिक्त कोणताही फलंदाज आज यशस्वी ठरू शकलेला नाही. एजाज कुरेशी, तुषार इनामदार, विकी जाधव, राहुल सातव, सागर मोतीकर, प्रशांत गायकवाड आणि राहुल गिरे या प्रत्येकाला देखील कोणालाच धावा बनवता आल्या नाहीत आणि त्यामुळेच 68 धावा हा थोडासा माफक स्कोर आहे. दुसऱ्या बाजूला आपण विकी कलमेची गोलंदाजी पाहिली तर 2 षटकामध्ये 21 धावा, तब्बल विकेट घेता आली नाही विकी कलमेला. मात्र सनी कसबेनं 17 धावात 1 गडी बाद केला. निलेश ढगेनं 13 धावात 2 गडी बाद केले, ज्या दोघांनी 2-2 षटकं टाकली. त्रिदेव खरातला आपण पाहिलं 1 षटक टाकलं, 6 धावात 2 गडी. तर सूरज डुबलनं 8 धावात 1 गडी टिपला आणि नियाझी वॉरियर्सला मर्यादित धावसंख्येत रोखलेला आहे. जय गणेश सुखाई प्रतिष्ठान आता फलंदाजीला उतरेल. 68 धावा कमी आहेत की अधिक आहेत याचं उत्तर आपल्याला तेव्हा मिळेल. या सामन्यामध्ये पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा आढावा घेण्यासाठी मी निमंत्रित करतो प्रशांत आदवडे सरांना. त्यांच्या समवेत मनीष पाटील सर आहेत. थँक्यू.
धन्यवाद नरेश डोमे सर. अलंकारिक शब्दांचा खजिना आपण अनुभवला, एन्जॉय केला. चला बॅटर्स पाठवून द्यायचे, कारण यानंतर अजून एक सामना मला पूर्ण करायचा आहे. बघा, स्पेशल अप्रिसिएशन फॉर कॉमेंटेटर्स ऑल डुईंग ग्रेट वर्क. स्पेशल अप्रिसिएशन फॉर डॉक्टर मॅडम होस्टिंग इज सो फोकस. शी क्वेश्चन्स ओनली अबाउट गेम, ट्रॉफी, गिव्हिंग द प्लेयर गेम्स मोर इम्पॉर्टन्स. प्रायोरिटी आहे. आणि ही कमेंट आहे चैतन्य इंगळे यांची. धन्यवाद, तुमची व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला मिळाली आणि खरंच तुम्ही अप्रिशिएट करताय, तुम्ही एन्जॉय करताय, त्याबद्दल आम्हाला देखील ती ऊर्जा मिळते. चला मॅच ऑन करायची आहे. माझ्यासोबत माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत जबरदस्त समालोचक, ज्यांना जवळपास 8 राज्यातला पुरस्कार प्राप्त झालेला आहे समालोचन क्षेत्रातला, प्रशांत आदवडे सर. सामना हा रंगतदार होणार आहे, कारण जसं नरेश डोमे सरांनी उल्लेख केला, डू ऑर डाय, करो वा मरो. कारण आपण लीग स्टेजमध्ये ही वेळ येते आणि ती वेळ आलेली आहे. एक संघ मात्र आपला प्रवास संपवणार आहे. डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. या अप्लाई करने की जरूरत है, चाहे आप गेंदबाजी करे एक बार फिर बल्लेबाजी करे, तो यहाँ से खुद को साबित करने का मौका है. और वापस अगर यहाँ से अच्छा मैच खेलते हैं, जीते हैं, तो दोबारा खेलने का मौका मिलेगा. अगर नहीं खेलते तो आपका सफर समाप्त होने वाला है. तो मतलब खेलना हो तो जीतना होगा. तुम्हाला जिंकावंच लागेल. आणि मला तर असं वाटतंय की लीग स्टेज जरी असली प्रशांत सर, प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना असायला हवी की मला खेळणारा प्रत्येक सामना जिंकायचाच आहे, तरच मात्र तुम्ही शेवटच्या फेरीपर्यंत त्या आत्मीयतेने पोहोचू शकाल. हाँ, जीतना जरूरी है, हारना जरूरी है. जिंदगी का खेल है, खेलना बहुत जरूरी है, क्योंकि खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. जिस तरह से ये आज बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. तो मनीष जी हमारे साथ जुटे. मनीष, बहुत ही जबरदस्त मुकाबला होगा. हमें तो लग रहा है कि ये मैच आखिर तक जाना चाहिए, तब जाकर मजा आएगा. म्हणतात ना की ओ मिठाई का जिसमें शक्कर ना हो, ओ मुकाबला का जिसमें टक्कर ना हो. या ठिकाणी मात्र ती टक्कर पाहायला मिळणार आहे दोन संघादरम्यान. डू ऑर डाय मॅच. निजामी या ठिकाणी वॉरियर्स आणि जय गणेश सुखाई प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान हा डू ऑर डायचा सामना. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. पहिले दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. बघा, आता आम्ही वारंवार वेळेबद्दल सूचना करत राहणार आहोत, कारण यानंतर सामना देखील तितकाच महत्वाचा असणार आहे आणि त्याचमुळे त्या ठिकाणी तुम्ही प्रामुख्याने लक्ष घालाल ही अपेक्षा. दोन बॅटर्स जय गणेश सुखाई प्रतिष्ठान या संघाकडून दत्ता पवार आणि त्यांच्या सोबतीला असणार आहे सनी कसबे. आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाजीचा तोफखाना राहुल सातव सुरुवात करताना पाहायला मिळतील. ऑल द बेस्ट टीम नियाजी वॉरियर्स. ऑल द बेस्ट टीम जय गणेश सुखाई प्रतिष्ठान. मे द बेस्ट टीम विन. पहिला बॉल, दुसरा डाव, स्ट्राईकवर बॅटर दत्ता पवार. पावर दाखवेल का पाहूया. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बघा, 69 धावांचं लक्ष जरी असलं तरी देखील अंडर एस्टिमेट करून चालणार नाही नियाजी वॉरियर्स या संघाला. सनी कसबे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल सनीने खेळला. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये, मात्र तो प्रयत्न फसला. यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल होता. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक. कव्हर मधून पुढे येईल तोपर्यंत एक धाव पाहायला मिळते. सनी कसबेची स्टार्ट होते आणि सनी कसबे सोबतच जय गणेश सुखाई प्रतिष्ठान या संघाची सुद्धा स्टार्ट होते. 69 धावांचा पाठलाग करताना धाव प्रकार पाहायला मिळते. एक धाव. एक धाव महत्वाची असणार आहे, कारण या दोन संघांना जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणं महत्वाचं आहे. त्याचमुळे मात्र तो प्रयत्न ते करतायत, पण मात्र सफलता कोणाला मिळेल थोड्या वेळानंतर कळेल. बॉलचा वेग बनणार होता. पाहिलं की वाईड लाईन ओलांडणारा बॉल आहे, त्याचमुळे कुठली छेडखानी केली नाहीये. कारण आपण जर यष्टिरक्षकाच्या बाजूला पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन आहे, गली आहे, बॅकवर्ड पॉईंट, 3 क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे बाहेरच्या चेंडूची छेडखा न करण्यामध्ये कुठेतरी खूप चांगलं समाधान पाहायला मिळालं फलंदाजाचं. आणि एक चांगला निर्णय दत्ता पवारचा, कारण दत्ता पवारकडे पॉवर आहे पण ती कधी वापरायची त्यांना ठाऊक आहे. पण राहुल सातव या ठिकाणी कमालीची सुरुवात करून देतोय नियाजी वॉरियर संघाला. 2 चेंडू त्याने हाताळलेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. राहुल सातव बॉलिंग मार्कवर तयार. राऊंड विकेट. बॉलला टॅप केल्या बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला आणि तो बॉल कव्हर करेपर्यंत एक धाव मिळते. खूप चांगलं हे मैदान आहे. खरं तर आउटफील्ड खूप छान असल्या कारणाने क्षेत्ररक्षणाला देखील ती मदत मिळते आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षक देखील मोठ्या आत्मीयतेने बॉल अडवताना पाहायला मिळालेत. मनीष, मैं क्यूरेटर की बस सराहना करना चाहूँगा. जिस तरह से टेनिस क्रिकेट के लिए इन्होंने जो मैदान बनाया ना, बिल्कुल परफेक्ट है. क्योंकि लेदर बॉल के लिए एक बार फिर अलग रणनीति होती है, अलग सोच के साथ वो ग्राउंड बनाया जाता है, विकेट बनाई जाती है. तो क्यूरेटर ने भी बहुत अच्छा काम किया है. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण शेवटच्या क्षणी मात्र मन बदललं आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. बॉल जातोय पॉइंटला. मिळते ती म्हणजेच
फक्त एक धाव. एका धावेने होते वाढ, धावसंख्या पोहोचते बिनबाद 4 वर. एक धाव मात्र या ठिकाणी सावधानीने पूर्ण केली जाते, कारण मी म्हणालो ना या अगोदर की नियाजी वॉरियर्सकडे देखील गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये हुकूमत आहे, या अगोदर आपण पाहिले. पण मात्र आता जय गणेश सुखाई प्रतिष्ठान सांगवीचा संयम किती आहे, किती वेळापर्यंत टिकतोय ते देखील पाहणं तितकंच रंजकतेचं ठरेल. दत्ता पवार ऑन स्ट्राईक. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा. अपील त्या ठिकाणी केली गेली, दोन्ही आत उंचावले जरूर, पण उत्साह तर नक्कीच पाहायला मिळतोय, कारण एक एक अपील देखील तितकीच महत्वाची आहे. या दुसऱ्या डावामध्ये आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय खोलवर टप्प्याचा बॉल, चांगलं डेडिकेशन आणि एक्झिक्यूशन बॉलर राहुल सातवचं. क्या ज़बरदस्त गेंदबाजी, खास करके ये गेंद अगर देखें तो वाइड यॉर्कर डाला गया था। और जब आप इस तरह की गेंदबाजी करते हैं तो बल्लेबाज बहुत परेशान होते हैं, क्योंकि एक तरफ मैं दत्ता को देख रहा हूँ, बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाज है। दत्ता पवार ऑन स्ट्राईक. ओ ओ ओ मला असं वाटतंय थोडंसं डिफ्लेक्शन पाहायला मिळालं आहे, पण त्या ठिकाणी यष्टिरक्षक मात्र बॉल पर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 69 धावांचा पाठलाग करताना जय गणेश सुखाई प्रतिष्ठान सांगवी या संघाने मात्र बनवलेले आहेत 4. बघा, थोडंसं डिफ्लेक्शन होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन होतं, पण यष्टिरक्षकापासून थोडा दूर बॉल लँड झाला, त्याचमुळे जीवनदान फलंदाजाला. राहुल सातवकडे जो अनुभव आहे तो पणाला लावत स्वतःला सिद्ध केले आणि फक्त 4च धावा दिलेत. आमच्याबरोबर इथे आता पुन्हा एकदा सचिन बाड सज्ज झालेले आहेत, स्टुडिओमध्ये दाखल झालेले आहेत आणि बरेचसे प्रश्न आम्ही त्यांना या स्पर्धेदरम्यान जे काही घडत आहे किंवा ज्या काही संकल्पना आहेत नवीन नवीन या ठिकाणी उदयास आलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यावरती निश्चितच चर्चा होईल. पहिलं षटक राहुल सातवचं आहे, अप्रतिम गोलंदाजी केले आणि पहिल्या षटकात अगदी जर बघितलं तर फक्त 4च धावा दिले. अप्रतिम गोलंदाजी गरजेचं आहे. सचिन बाड यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध ही स्पर्धा खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली आहे. खरं तर निलेश दादा युथ फाउंडेशन प्रतिष्ठानच्या वतीने मात्र नेहमी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने कार्य केले गेलेलं आहे. आणि जसं मी उल्लेख केला की क्रिकेट पुरता मर्यादित नाही आहे, फुटबॉल सुद्धा आणि तसेच इतर खेळांमध्ये देखील खेळाडूंना प्लॅटफॉर्म कसा मिळेल त्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेले आहेत निलेश भिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व मेंबर्स. धावसंख्या 4 झाले. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे टीम नियाजी वॉरियर्स कडून. रणजित येतोय. रणजित आपल्या संघाला जीत मिळवून देईल का, ही तर सुरुवात आहे दुसऱ्या डावाची. अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे दोन्ही संघांना, त्याचमुळे आत्ताच ते भाकीत वर्तवणं ते आपण थोडं चुकीचं ठरणार आहे. पण आता पाहूया सनी कसबे आणि दत्ता पवारला खूप चांगल्या पद्धतीने अडवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी झाले. हॅमर करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये जाऊन कॅच कॅरी करतोय. हा पहिला धक्का टीम जय गणेश सुखाई प्रतिष्ठान. रंजीत ऑन मनी, सनी बैक टू द पेवेलियन चले गए, टप्पा खाने के बाद उछाल था, वो परेशानी रही है पूरे टूर्नामेंट के लिए, खास करके इस विकेट पर जो अतिरिक्त उछाल है वो बिल्कुल परेशान कर रहा है. बाउंसर गेंद थी, पटकी में गेंद में एक वापी टॉप ऑफ द बॉल जाके ऑन द टोस खेलने की कोशिश जरूर की, लेकिन तारीफ करने की मिड विकेट के खिलाड़ी की जिन्होंने बहुत अच्छे से पीछे जाके कैच लिया. आगे आके कैच लेना बहुत आसान है, पीछे जाके एक बार वो 1983 में कपिल देव निकल साहब ने बहुत अच्छा कैच लिया था, लेकिन बहुत ही जबरदस्त कैच यहाँ भी लिया गया. टप्पा खाने के बाद बहुत ज्यादा ऊपर और उछाल था. इस बार बढ़िया, बहुत ही अच्छा स्टार्ट रंजीत के लिए. पहले विकेट, पहिला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए. इव्हन प्रत्येक मैदानावर आपण कॉन्क्रीटची खेळपट्टी बघतो आणि कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर बाउन्सर तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाज हाताळत असतात, पण टर्फ विकेटला तितका बाउन्स नसतो. जर आपण पाहिलं खेळपट्टीकडे तर ग्रीन टॉप पिच आहे, काही अंशी खेळपट्टीवर गवत देखील उगवलेलं, ज्यामुळे तो बाउन्स मिळतोय आणि त्याचमुळे त्या झोनचा फायदा गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने उचलताना आपण गेल्या 4 दिवसांपासून पाहतोय आणि तोच फायदा ज्या ठिकाणी त्या रणजितने उचलला. आतापर्यंत 7 बॉल्स हाताळून झालेले आहेत या दुसऱ्या डावातले आणि 7 बॉल्समध्ये फक्त 4 धावा बनवता आलेल्या आहेत जय गणेश सुखाई प्रतिष्ठान सांगवीला. एक गडी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किसन मरगळे पोहोचतायत ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला असेल दत्ता पवार, बॉलिंग ट्रॅकवर रणजित. राऊंड विकेट आलेत, लिडिंग एज घेऊन बॉल मागे जातो, यष्टिरक्षक थोडासा दूर होता आणि त्याचमुळे शॉर्ट फाईन लेग झोन पर्यंत बॉल जाईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. बघा, 1-1, 2-2 धावांनी जास्त काय होणार नाही. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक खेचावाच लागेल जर 69 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल तर. देखिए, खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक बल्लेबाज का काम है, लेकिन तब तक मैं मुझे लग रहा है कि स्कोरबोर्ड को चलाते रहिए, स्ट्राइक रोटेट करते जाइए, तब एक बार प्रेशर रिलीज हो जाएगा. लेकिन अभी हावी होकर गेंदबाजी कर रहे रंजीत. एक्झॅक्टली, रणजित खूप चांगल्या पद्धतीने या षटकाची हाताळणी करतोय, पण आता लेट्स सी विथ फॉर अंपायर सिग्नल परत टाकावं लागेल हा बॉल,
कारण आउटसाईड द ऑफ स्टंप होतं आणि कुठेतरी आउटकटर हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला होता. अँगलचा वापर होतोय, पण अँगलचा वापर करताना जो झोन आहे पिचिंगचा तो झोन कुठेतरी चुकीचा निवडला आणि त्याचमुळे बॉल वाईड लाईनच्या पलीकडून गेला. धावसंख्या 1 ने पोहोचते पुढे. जबरदस्त गोलंदाजी आणि तितकंच चांगलं प्रदर्शन फलंदाजांचं आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं, एन्जॉय केलं. क्षेत्ररक्षणाने देखील तितकीच चांगली साथ निभावली संघांची. ड्राईव्ह केलं, क्या बात आहे. बघा खूप चांगल्या पद्धतीने हँड आय कोऑर्डिनेशन, प्रॉपर नजर बॉलवर ठेवली आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह हलक्या हाताने खेळली जरूर, पण मात्र नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, यहाँ तो मिलेगी मंजिल, अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोरबोर्ड को भाई चलाते रहिए. प्रेशर बिल्कुल इस वक्त सामने से जो बन रहा है उसको कम करने के लिए आपको तो एक बार फिर स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है. धावसंख्या झाले 7 धावा 1 गडी बाद, पण मात्र धावफलक जरा वेगाने हलवलं तर जरा फायदेशीर ठरेल. हवेत आहे बॉल, वेगाने धावफलक हलवण्याचा प्रयत्न, बॉल जातोय कव्हर झोन मध्ये. ज्या चुका पहिल्या डावामध्ये आपण पाहिल्या त्याच चुका तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळत आहेत. एकदा आदिलला मात्र जीवनदान मिळालं होतं, आदिल थांबला नव्हता आणि आता जीवनदान मिळालेलं आहे ते म्हणजे मिस्टर किसन मरगळेला. तो काय करतोय यानंतर पाहायला मिळेल. देखिए आदिल का जो जीवनदान मिला 29 रन बनाए थे, रोहित शर्मा को एक जीवनदान मिला 5 पर 264 बनाए थे, तो जीवनदान मिला है तो बल्लेबाज को फायदा जरूर मिलेगा, लेकिन उसका फायदा उठाने की जरूरत है. एक आसान कैच था, ये तो लड्डू था. शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. पण या सोप्या कॅचेस आहेत, असं नाही की खूप कठीण कॅचेस आहेत. तुमचं डेडिकेशन चांगलं असायला हवं. जर कठीण कॅच असेल तर तुम्ही आणि मी मान्य करू शकतो, प्रेक्षक देखील मान्य करतील. पण हा एक सहज सोपा झेल असताना आपण म्हणू शकतो ड्रॉप अ डॉली, जर आपण क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये पाहिलं ड्रॉप द डॉली केलेलं आहे. त्याचमुळे मात्र कुठेतरी या जीवनदानाचा फायदा किसन आपल्या नावावर करतोय. का धावसंख्या 8 झालेली आहे, 1 गडी बाद. रणजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. यावेळेस सेकंड वन. यावेळेस मात्र बॉलला स्लाइस केलं होतं बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. हा कठीण प्रयत्न होता, हा प्रयत्न कठीण होता, पण चांगला त्या ठिकाणी स्टॉप केलाय क्षेत्ररक्षकाने. बिल्कुल पहले अगर कैच की बात करें तो बहुत आसान कैच था. ये कैच अगर देखें तो बिल्कुल बहुत हार्ड था, लेकिन इस लेवल पे आके एक बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे तो इस तरह की भी कैच आपको लेने पड़ते हैं, लेकिन आज लेने के देने पड़ रहे हैं. जिस तरह से मुकाबला चल रहा है भाग्य का साथ बल्लेबाजों को मिलता हुआ. लेने की देणे पड रहे. या ठिकाणी मात्र कुठल्या तरी एका संघाला आता ही स्पर्धा मोकावी लागणार आहे हे तर स्पष्ट आहे. ती नियाजी वॉरियर्स टीम सुद्धा असू शकते किंवा जय गणेश सुकाई प्रतिष्ठान ही टीम सुद्धा असू शकते. त्याचमुळे मात्र स्पर्धेत टिकून राहायचंय, स्पर्धेत पुढे जायचंय, तर हा सामना महत्वाचा. नियाजी वॉरियर्स कडून बॉलर तयार. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, इनसाइड आउट केलंय. बॉलला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचेल, त्याला बीट करून बॉल मात्र जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4, NB चौकार. जो खिलाड़ी कैच छोड़ा था उसका नाम है तुषार. बल्लेबाज ने फिलहाल किया प्रहार, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 1 गडी बाद 13 धावा तुम्हाला पाहायला मिळतात आणि दत्ता पवार काही काळासाठी थांबलाय जरूर, पण मात्र त्या ठिकाणी किसन मरगळेची बॅट थांबते. 1 गडी बाद 13 धावा 2 षटकांची समाप्ती. कि मैंने कहा क्रिकेट में 20-25 साल से कमेंट्री कर रहा हूँ, खास करके इसके बारे में बिल्कुल चर्चा करूंगा. खेळाडू जर बघितलं मैदानामध्ये 11 म्हणजे खेळाडू खेळ खेळण्याकरता इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, त्याची पारितोषिकं किती आहेत 11. आणि RD कॉन्ट्रॅक्टर ग्रुपबद्दल मी भरपूर काय ऐकतोय. आमच्याबरोबर सचिनजी काय म्हणाल ज्या पद्धतीनं हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी ज्या वस्तू आपण इथं बघतोय गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून, आणि यात एक प्रामुख्याने नाव जे येतं आहे RD कॉन्ट्रॅक्टर ग्रुप. तर या ग्रुपबद्दल मला थोडंसं सांगावं असं वाटेल की हा जो ग्रुप आहे हे निलेश दादांचं जे कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, या बिझनेसच्या रिलेटेड जे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड हा ग्रुप आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने दत्तात्रय लिपाने, विलासजी कुंजीर, नारायण शर्मा, रमेश पाटील, संभाजी मोरे, संदीप पिलाने, संतोष यादव, केशव आतकिरे, बालचंद्र देशपांडे, सतीश पिलाने, अतुल खुटवड आणि विवेक लोंडे, हा जो एक ग्रुप आहे यांनी निलेश दादांवरच्या प्रेमापोटी अगदी स्वइच्छेने कुठलीही जबरदस्ती न करता या ज्या वस्तू आहेत, या वस्तू प्रत्येक वस्तूची जर आपण बघितली क्वालिटी आणि त्याची किंमत बघितली तर बिलो जे रेट आहे तो जवळजवळ 13 ते 14 हजाराच्या खाली म्हणजे जवळ आसपास आहे. मग काही वस्तू या 18,000, काही वस्तू 20,000, 22,000, 25,000 पर्यंत गेलेल्या आहेत. तर या सगळ्या वस्तू या ग्रुपने दिलेल्या आहेत. आणि त्याच्याशिवाय इथे खाली आपण जे एक 4 सायकल बघतोय ज्या मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि एमर्जिंग प्लेअरसाठी ज्या दिलेल्या आहेत त्या निलेश उर्फ पप्पू जगताप आणि शुभम मोरे या दोघांनी दिलेल्या आहेत.
आणि ही सर्व मंडळी आर डी कॉन्ट्रॅक्टर ग्रुपशी निगडीत आहे. या सर्वांचं मी निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांच्या या सहभागामुळे या स्पर्धेचं आयोजनात आणखी शोभा वाढलेली आहे. सर्व स्पॉन्सरचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तो विश्वास तुम्ही NB ट्रॉफीवर ठेवलेला आहे त्याबद्दल आम्ही खरंच आम्ही तुमचे ऋणी राहू आणि भविष्यात देखील अशीच अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य करत राहाल. जाऊया सामन्याच्या दिशेनं. धावसंख्या 1 गडी बाद 14. यावेळेस हवेत आहे पण क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला उंच उडी घेऊन बॉलला हातात टिपतोय आणि ती कॅच होते कंप्लीट. फलंदाज या ठिकाणी रिप्ले आपण पाहू शकतोय बिग स्क्रीनवर. बॉल हवेत आहे, सेंटर ऑफ फ्रेम, उंच उडी घेऊन बॉलला कॅरी केलंय आणि काय बॅलन्स आहे, क्या बॅलन्स आहे, लाजवाब कॅच. आणि यालाच मात्र 100 पैकी 100 गुण आपण देणार आहोत. कॅमेरामॅनचं मी खास कौतुक करणार टेनिस क्रिकेट .inचे जबरदस्त काम या ठिकाणी साहिलचं पाहायला मिळते. वट बॉय आज जिनका जन्मदिन है तो बहुत खुशी का समय है इनके लिए और खास करके विदेश में जाके भी आए हैं आज बहुत सारी चीज़ें होने लेकिन मैदान के अंदर जो फील्डिंग हुई बहुत अच्छी रही है. शानदार तरीके से फील्डिंग करते हुए अच्छा बैलेंस रखा. देखिए आपका जो खास करके वो जेब है मतलब आपका जो बैंक बैलेंस अच्छा होना चाहिए. मैदान के अंदर आप अच्छी फील्डिंग करें तो आपका शरीर का संतुलन अच्छा होना चाहिए. अच्छा बैलेंस था और इसका अच्छा कैच बिल्कुल आपने लपका है. चांगला फिटनेस पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. खरं तर ते कठीण आहे कारण सूर्यप्रकाश अगदी समोर आहे आणि त्यातल्या त्यात त्याचं जजमेंट आणि बॉडी बॅलन्स खूप काही सांगून गेलं आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा वाचवल्यात आणि प्रतिस्पर्धी संघाला धक्का देण्याचं काम क्षेत्ररक्षकाने केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. Amazing initiative by Nilesh Dada and let me express my gratitude to all sponsors and owners of all teams to help on this new beginning of Tennis Cricket Pune. निलेश खरणार यांची ही कमेंट. थँक्यू. बॉलिंग ट्रॅकवर राहुल सातव ज्याला बोलवण्यात आलं होतं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. राऊंड विकेट, फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. बॉलचा बेस खूप चांगला आहे आणि एक अँगल जो वापरतोय राहुल सातव बॉलला तितकं रोटेशन नाही देते पण पेस आणि अँगलचा खूप चांगला वापर त्यामुळे फलंदाज थोडासा निष्क्रिय झाला असं पाहायला मिळते. मनीष इनका कद देखिए, कद बहुत बड़ा है, हाई एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं, क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए एक तरफ लेदर बॉल का अनुभव है तो बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. 2 गडी बाद 14 धावा. फुटवर्कचा अभाव आहे बघा. भिवंडीमध्ये एक म्हण प्रचलित आहे की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. फुटवर्क नसेल तर तुम्ही स्ट्रोक परिपूर्ण खेळू शकत नाही. इसीलिए मैंने इससे भी पहले भी कहा कि जिस तरह से मुकाबला चल रहा है की तरफ जाके बल्लेबाजी करने की जरूरत है क्योंकि पैसे को कुबी की तरफ जाना पड़ता है. 2 गडी बाद 14. राहुल तयार. राऊंड विकेट. यावेळेस हलक्यात बॉलला स्लाइस केलंय. बॉल जाईल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चांगला बॉल कॅरी करतो. थ्रो करण्याचा प्रयत्न आणि फक्त एकच धावावर दोन्ही फलंदाज थांबावं लागते. मला असं वाटतं चौकार आणि षटकाराचा दुष्काळ पडलाय की काय या दुसऱ्या डावामध्ये. जी अपेक्षा होती टीम जय गणेश सुकाई प्रतिष्ठानकडून ती अपेक्षा भंग झालाय. आरडी कॉन्ट्रैक्टर ग्रुप के सारे सदस्य इस वक्त आप ऑन स्क्रीन पर देख सकते हैं. सर्व स्पॉन्सर्सचं देखील तितकंच महत्त्वपूर्ण योगदान आहे. पडद्या मागे आहेत पण मात्र या स्पर्धेला पुढे आणण्याचं काम. पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव जाणवला. बॅकफुटला खेळणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये नो डाऊट पण मात्र बॅकफुटला येताना मात्र ते हँड आय कोऑर्डिनेशन जुळलं पाहिजे. तुमची नजर बॉलपर्यंत गेली पाहिजे. तसं काय पाहायला मिळत नाही. 3 षटकांचा धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 15 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 30. टार्गेट थोडंसं अवघड होत चाललेलं आहे जय गणेश सुकाई प्रतिष्ठानसाठी. नियाजी वॉरियर्स ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया. बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए प्रेशर बनाया. राहुल सातव का जो 2 ओवर खास करके 2 ओवर का स्पेल बहुत बढ़िया रहा है. देखिए केवल 6 रन दिए हैं मतलब नवी तोरी गेंदबाजी की केवल यहाँ से 6 रन देके 1 विकेट चटकाया. आमच्याबरोबर पुन्हा एकदा सचिन बाड यावेळेला आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत आणि आता संदेश पार्टेन आपण पाहतोय. त्याचबरोबर आरडी कॉन्ट्रॅक्टर ग्रुपचे सदस्य देखील ऑनस्क्रीन आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांच्या निलेश जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत
आणि ज्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जी 11 पारितोषिकं आपल्याला बघायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच करता 11 पारितोषिकं मी पहिल्यांदाच बघतोय. म्हणजे 20-25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं अनेक वेळेला अनेक ठिकाणी समालोचन करण्याची संधी नेहमीच मिळाली. पुण्यनगरीमध्ये एक मोठा वेगळा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि हा खासम खास आहे. राजस्पनी मॅडमला एका खेळाडूला प्रश्न विचारला होता की या वस्तूंचं काय करणार. खूप चांगलं प्रांजळ उत्तर दिलं की ते परिधान करून मी खेळणार आहे. तर क्रिकेटच्या निगडीत सर्व वस्तू आपण खेळाडूंना देत आहोत ज्या खरंच तुम्हाला क्रिकेट विषयक गरजेच्या आहेत आणि त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं आयोजन कमिटीच्या वतीने. सर्व आमचे आडी कॉन्ट्रॅक्टर्सचे सर्व आमचे स्पॉन्सर्स आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रशांत गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर, बॉलर तयार होतोय. स्ट्राईकवर असेल रोहित पाटील, खेळतो 1 धावेवर. ऑन साईडला आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, जीवाचा आकांत क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय पण बॉल अडवण्यामध्ये तो मात्र सफल होत नाहीये. बॉल जातोय फाईन लेग, सीमा पार. मिळतील या 4 चौकार. फिर मुकाबला है ये, यहाँ देखिए तो काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए थे. बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से चढ़ी नहीं थी, लेकिन फर्क क्या पड़ता है, परिणाम देखा जाएगा कितने रन है, क्योंकि प्रेशर बन रहा है बल्लेबाजों के ऊपर. ये 4 रन जो है ना बहुत महत्वपूर्ण बेशकीमती हैं, जिसके कारण रन संख्या 19 पर पहुंच चुके हैं. अभी भी प्रेशर में समझ सकता हूँ बल्लेबाजों के ऊपर है, निरंतरता की जरूरत है. एक चौके से बात नहीं बनेगी. बघा जरा धडपड करायला जमते, त्याच्यासमोर परिस्थिती सुद्धा नमते आणि कुठेतरी आता धडपड फलंदाजांची पाहायला मिळालेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये मात्र ती चलबिचल होती पण आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. बॉलर तयार प्रशांत. आउटसाइड एज फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक थोडा दूर होता. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत 1 धाव मिळते. बघा इनफिल्डच्या आतमध्ये 1 धाव पूर्ण करणं हे देखील तारेवरची कसरत आहे आणि फलंदाजांना ठाऊक आहे की 1 धाव महत्वाची. त्यामुळे मात्र ती क्विकनेस पाहायला मिळते धाव घेताना. बिल्कुल दूसरी तरफ से मैं दत्ता पवार को देख रहा, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, लेकिन वो स्ट्रगल कर रहे हैं. कल कृष्णा के खिलाफ बहुत अच्छी रणनीति गेंदबाजी ने बनाई थी. आज दत्ता के खिलाफ, दत्ता पवार एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने पिछले 7-8 सालों में बहुत अच्छा प्रदर्शन किया है. तो एक इन्फॉर्म खिलाड़ी के खिलाफ अभ्यास के साथ गेंदबाजी प्रशांत गायकवाड़ और इससे पहले राहुल सातव ने की है. राहुल सातव बहुत ही जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन इस मैच में जरूर हुआ है. प्रशांत गायकवाड बॉलर तयार, राऊंड विकेट. आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, बॉटम एज घेतलाय आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाहायला मिळते. बघा या ठिकाणी फलंदाजांमध्ये ती अनुभवाची कमतरता मला जाणवते. अनुभव आहे पण तो अनुभव युटिलाइज होत नाहीये आणि आजच्या दिवसामध्ये मात्र तुम्ही जो पेपर सोडवण्यासाठी आलेला आहात, म्हणजे गणिताचा पेपर आहे, मला असं वाटतं की मराठीचा अभ्यास करून आलेत. हा पेपर आता अवघड करून टाकला गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी करून तिखट मारा केलाय, नियंत्रित मारा केलाय, लयबद्ध मारा केलाय आणि त्यामुळे इथे बॅट्समनला सूरच सापडत नाहीत, ते बेसूर पडतात. आणि हा दत्ता पवार प्रचंड अनुभव असलेला खेळाडू आहे, परंतु 8 चेंडूंना तो सामोरा गेलाय आणि फक्त 4च धावा त्याने केल्यात. 20 धावा धावफलकावर. हा तर पुढ्यात ठेवलेला तुम्ही म्हणता तर लाडू होता आणि तो लाडू मात्र त्याला सेवन करता आला नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने वेरिएशन पाहायला मिळालं पण मात्र इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न निष्फळ. देखिए जब इस तरह का शॉट आप करते हैं, तो इनका पिछला पैर देखे, एक बार फिर देखे वो पिछला पैर वो पूरी तरह से ट्रांसफर आगे आना चाहिए, मतलब बॉडी का बैलेंस आगे आना चाहिए था. वो वेट ट्रांसफर नहीं हुआ, इसलिए आप गेंद की तरफ नहीं चले गए. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. खाया जाय छोडा जाय आणि शेवटी मात्र सोडू दिलाय तो बॉल आणि धावसंख्या 2 गडी बाद 20 धावा. बघा अजूनही जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. प्रशांत स्टेप आउट झाले, बॉलला केलंय हॅमर आणि बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार. दमदार असरदार एनबी ट्रॉफी षटकार. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, टाइमिंग बढ़िया, कदम ताल देखे, कदमों का इस्तेमाल, टॉप ऑफ द बॉल चले गए. कवर पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद को खेलते हुए खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शनीय स्ट्रोक था. वी कॅन से बेसबॉल हिट. खूप चांगल्या पद्धतीने टाचांवर येऊन हा बॉल मात्र केलेला आहे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. मनीष अच्छी बात कहते हैं, वो गेंद की तरफ आके वो शॉट के अंदर वो अच्छे संकेत है. बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रशांत गायकवाड पंचांच्या उजवीकडून. हो यावेळेस फोर्स करायचा प्रयत्न पण मी काही ब्लाइंड स्पॉट जे आहेत त्या ठिकाणी बॉल पडल्यानंतर खाली राहत आहेत आणि तिथेच कुठे कुठे अंदाज फलंदाज चुकतोय, तो चुकलेला अंदाज पाहायला मिळाला. 4 षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 26 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 षटकांमध्ये 43 धावांची गरज आहे. गुप्त तो जारी रहेगा. हमारे साथ यहाँ एक बार फिर सचिन जुड़ रहे. सचिन जी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. NBSF क्रिकेट शिवाय इतर कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतं, क्रिकेटच्या पलीकडे कोणत्या खेळामध्ये या ठिकाणी प्रमुख भूमिका बजावणार आहे? निलेश बिनताडे स्पोर्ट फाउंडेशनची जी क्रिकेटची टीम तर आपण पूर्ण भारतभर खेळताना बघतोयच. त्या पद्धतीने आता निलेश दादांच्या मार्गदर्शनाखाली कात्रज परिसरात
जवळजवळ 40 ते 50 कुस्तीपटू निवासी संकुलाचं काम आता चालू आहे आणि लवकरच तिथं इंटरनॅशनल लेवलचे कोच अवेलेबल असतील आणि हे कुस्तीचं संकुल पण लवकरच आपल्याला खेळताना दिसेल. जसं जे एक ब्रोशर मी दाखवतोय तुम्हाला, आमचे जे निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनचं एक ब्रोशर आहे, या ब्रोशरमध्येच एक टॅगलाईन आहे. एक जर टॅगलाईन बघितली तुम्ही तर इथे स्पष्ट लिहिलं आहे, इफ यू नीड हेल्प रिमेंबर वी विल ऑलवेज बी देअर फॉर यू. अगदी या टॅगलाईनप्रमाणेच निलेश दादांचं स्वप्न आहे की पुणे जिल्ह्यातील खेळ कोणताही असू दे, असा जर खेळाडू असेल ज्याच्याकडे टॅलेंट आहे पण ज्याची परिस्थिती नाही आहे, असा खेळाडू जर निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनच्या मदतीच्या अपेक्षित असेल तर त्याने आमच्या कोणत्याही सदस्यांना किंवा निलेश दादांना प्रत्यक्षात भेटलं तर त्याला मदत 100% मिळेल, याची ग्वाही मी निलेश दादांच्या तर्फे आपल्याला देतो. तसंच निलेश दादा कबड्डीमधील काही खेळाडूंना मदत करतायत आणि अजून एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते. बिल्कुल ये कैच होना चाहिए और कैच है. बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हैं रोहित पाटील. तर फक्त टेनिस क्रिकेट हा असा खेळ आहे की नुसत्या टेनिस क्रिकेटमधून प्रत्येक खेळाडूला महिन्याचा खर्च भागवण्याचे पैसे भेटत नाही आहेत. तर त्याच्यावर पण निलेश दादांनी एक तोडगा काढला आहे. आता निलेश दादांच्या हाताखाली जवळजवळ 4 ते 5 टेनिस क्रिकेट खेळणारे उदयोन्मुख खेळाडू आहेत की जे ज्यावेळेस क्रिकेटच्या मॅचेस नसतात त्यावेळेस साईडवर काम करतात सुपरवायझर म्हणून आणि किंवा निलेश दादांचे हॉस्टेल आहे तिथं हॉस्टेलवर ते काम करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह भागेल इतका, मी म्हणेल त्याच्यापेक्षाही जास्त त्यांना महिन्याचा पगार दिला जातो. शिवाय क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना सुट्टी दिली जाते आणि त्या सुट्टीचाही पगार त्यांना दिला जातो. तर नुसतं क्रिकेट नाही तर त्यांना क्रिकेटशिवाय इतर वेळेस त्यांना उदरनिर्वाह भागेल याचीही सोय निलेश दादांनी केलेली आहे. खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. बिल्कुल इस वक्त बहुत बड़ा काम निलेश दादा कर रहे हैं और बीच मैदान की तरफ जाएंगे. अब जिस तरह से मुकाबला चल रहा है यहाँ जय गणेश सुखाई प्रतिष्ठान बिल्कुल स्ट्रगल कर रहे हैं. 4 ओवर का खेल बहुत ही बढ़िया रहा. रियाजी वॉरियर्स की तरफ से शानदार प्रदर्शन जरूर रहा है. गेंदबाजी की बात करते हो, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोलिंग मार्ग पर तैयार. स्टोक अच्छा ऑन साइड पर खेलते हुए गैप में गेंद और खिलाड़ी लगा के रोकने की कोशिश. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का. अब ये गेंद बिल्कुल कहां चली गई. चौका या छक्का अभी भी इंतजार हो रहा है. जबरदस्त स्ट्रोक था. पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का, मैग्निफिसेंट स्ट्रोक. उडता हुआ पंछी आपण पाहिला, पण मात्र त्या ठिकाणी मात्र ते प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे कमी पडले, पण प्रयत्न लाजवाब होते, या तिळ मात्र शंका नाही. पण या षटकाराने मात्र सामन्याची गणितं बदललेली आहेत. धावसंख्या दिल्या 3 गडी बाद 32 धावा. अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत थी बल्लेबाजों के लिए. ऑफ के पार बैकफुट जाके पंच किया. गेंद कवर की तरफ जा रही है. एनबी ट्रॉफी मंच बड़ा है. अगर बड़ा मंच है तो बड़े मंच पर एक बार फिर बड़ा पंच भी जरूरी है. यहाँ तीसरे अंपायर की तरफ जाते हुए कल्याण घोरपड़े. क्या करीबी मामला होगा या सुरक्षित हो गया, ये तो तीसरे अंपायर ही बताएंगे. लेकिन क्या मनीष एक बार फिर लग रहा है करीबी मामला होगा. व्हायला पाहिजे, कारण प्रेक्षकांची उत्कंठा कुठेतरी चरण सीमेवरला पोहोचलेली आहे आणि त्याचवेळी मात्र या ठिकाणी कसं चित्र घडते बघडते ते मात्र आपल्याला स्क्रीनमध्ये पाहायला मिळणार आहे. अजूनपर्यंत आपण निर्णयापर्यंत पोहोचलो नाही आहोत. निर्णय येणं गरजेचं आहे. निर्णय मात्र कुठेतरी दोन्ही संघांच्या बाजूने येणार आहे, असं कुठला एका बाजूने होणार नाही. तर त्यामुळे मात्र ती उत्कंठा प्रेक्षकांची वाढणं गरजेचे आहे. 10 कैमरे का इस्तेमाल हो रहा है तो बहुत सारी चीज़ें होने वाले. तब तक एक बार फिर हमारे साथ सचिन जुड़ रहे हैं. एनबी ट्रॉफीचं नियोजन त्याबद्दल देखील आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी हाताळणार आहोत आणि याची सचिन बरोबर आपण चर्चा करू. कारण आत्ता जर बघितलं तर चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एकूण 32 धावा धावपलकावरती आहेत आणि एक डिसिजन पेंडिंग आहे आणि सर्वांच्या नजरा कुठे आहेत बघा स्क्रीनवरती. तिथे आपण बघू शकता काय या ठिकाणी टेलिकास्ट आणि कॅमेरामॅनचं काम होतंय. धक 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 धक. खरं तर खूप महत्त्वाच्या बाबी असतात त्या क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा डू ऑर डाय सिच्युएशन असते तेव्हा मात्र दोन्ही संघ जेव्हा एका नवेमध्ये स्वार असतात त्यांना मात्र त्यांच्या संघाच्या बाजून निर्णय व्हावा असं वाटत असते. पण मात्र टीव्ही अंपायरमध्ये तुम्हाला कळेल की निर्णय नक्की काय असेल. बिल्कुल वो थोड़ा सा देखा जाएगा, थोड़ा इंतजार करना पड़ेगा. जिस तरह से तीसरे अंपायर की तरफ चले गए, इतना समय जा रहा है इसका मतलब है कि थोड़ा क्लोज कॉल हो सकता है. जसा की मी उल्लेख केला होता की क्लॉज कॉल होऊ शकतो, कारण अंपायर देखील तितक्याच ताकदीचे तुम्हाला पाहायला मिळाले जे आपण पंच पाहतोय. कल्याणी घोरपडे सर, संजय भालेराव सर, सूर्यकांत आढाव सर आणि शशी साटम सर. इस वक्त देखा जाएगा बहुत सारी चीजें देखने की कोशिश. अब अंपायर का क्या फैसला वो देखना बहुत जरूरी है.
नीलेश बिंताड़े, स्पोर्ट फाउंडेशन प्रेसिडेंट, एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट। टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार बिल्कुल इस पुण्य नगरी में आप देख रहे हैं। शानदार आयोजन, पहली बार है, लेकिन मुझे तो नहीं लग रहा कि पहली बार है। पूरे अभ्यास के साथ ये टूर्नामेंट आप देख रहे हैं, मतलब आज प्रशंसा करनी चाहिए संदेश पारथे, अफजल मखदूम, अजय आवले, सचिन बाढ़, राकेश पवार, बहुत सारे एक बार फिर सदस्य हैं, लेकिन जिन्होंने आज नेतृत्व किया, नीलेश बिंताड़े साहब, इनके नेतृत्व में ये करीबी मामला, अंपायर का फैसला आना बाकी है। नो बॉल का इशारा, एक तरफ नो बॉल का इशारा अंपायर ने तो किया, ऑनफील्ड अंपायर ने, दूसरी तरफ से अब देखते हैं बल्लेबाज को जाना पड़ेगा। बहुत महत्वपूर्ण विकेट है, सब कुछ अच्छा हो रहा था, मोमेंटम बन रहा था, उसी वक्त गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग और रंग में भंग होता हुआ यहाँ एक बार फिर विकेट गिरा है। बहुत बड़ा झटका इस वक्त लगता हुआ आज जय गणेश सुकाई प्रतिष्ठान को। बघा, जय गणेश सुकाई प्रतिष्ठान देखील मात्र या ठिकाणी कंबर कसलेली आहे धावांचा पाठलाग करण्यासाठी, पण मात्र सुरुवात जशी अपेक्षित होती प्रशांतजी, सुरुवात तशी पाहायला मिळाली नाहीये आणि त्याचमुळे आता दडपण वाढले, त्याचमुळे एकाला 2 मध्ये 2ला 3 धावांमध्ये परावर्तित करण्याचा चंग फलंदाजांनी बांधलाय, त्याचमुळे या रिस्क तुम्हाला घ्याव्याच लागतील। पहली पारी अगर आप एक बार फिर करीब से देखें, नियाजी वारिस के लिए एक ही बल्लेबाज ने 29 रन बनाए, बाकी वो बड़ी इनिंग नहीं है, तो यहाँ से एक अच्छी पारी एक बल्लेबाज को खेलनी होगी और ये साझेदारी बनाने की जरूरत है। रन अभी भी बन सकते हैं, 34 रन 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर अभी भी अगर देखें तो जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। राहुल गिरे गेंदबाजी कर रहे हैं, नए बल्लेबाज दत्ता पवार का साथ निभाने के लिए बबलू। समय समय सबसे बड़ी बात है, अभी भी आपके पास 17 मिनट का समय बचा हुआ है और 4 ओवर का खेल आना बाकी। खूप चांगला नियम या ठिकाणी बनवलाय, मी कौतुक करेन एनबी ट्रॉफीच्या सर्व आयोजकांचं की शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला टाइमचं व्यवस्थित नियोजन झालं नाही तर एक खेळाडू आत घ्यावा लागेल। खूप चांगलं या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होते। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार। स्ट्रोक तो बहुत खूबसूरत है, टाइमिंग बढ़ गया, MS धोनी स्टैंड में गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए शानदार छक्का, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। बघा, म्हणतात ना की परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या आणि ते प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांचे पाहायला मिळालेले, कारण या षटकामध्ये W6 हे गणित तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते। धाव संख्या 4, गडी बाद 40 धावा। इससे पहले तो डब्लू मिला, लेकिन मैदान के अंदर कौन आया? बबलू। नहीं, इसकी कोई जरूरत नहीं थी, जोरदार अपील। कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से ये शॉट आपने क्यों खेला, कोई जरूरत नहीं थी। फ्रंट फुट पर इतना अच्छा स्ट्रोक आपने खेला था, उसके बाद भी एक खराब शॉट खेल के बल्लेबाज वापस आ रहे हैं। विकेट के सामने पाए गए, इनका नाम है बबलू और सामने वाले टीम के लिए चाहिए था डब्लू, वो डब्लू मिला। आणि काय म्हणजेच म्हणतात ना की आंध दळतं आणि कुत्रं नेतं, असंच कुठेतरी माहायला मिळालंय। सर्व काही तुमच्या संघाच्या बाजूने होते, 2 विकेट्स जाऊन झाल्यात, षटकार देखील तुम्हाला आलेला आहे, पण त्यानंतर मात्र विकेट W6 शानदार स्ट्रोक था। इससे पहले आप एक बार फिर स्ट्राइक रोटेट कर सकते थे, सामने दत्ता पवार जैसे बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है। 15 मिनट का समय अभी भी बचा हुआ, 5वां ओवर प्रगति पर है, 40 रन 5 विकेट के नुकसान पर है। राहुल गिरे का ये ओवर थोड़ा इवेंटफुल रहा है, 4 गेंदें 14 रन 2 विकेट गिर चुके हैं और राहुल गिरे मैदान के अंदर है। विकेट 2 गिरे हैं, राहुल गिरे बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं मैदान के अंदर। खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ होतोय। राहुल गिरे यांनी समोरच्या फलंदाजांना मात्र समान कालांतरात धक्का देण्याचा संघ बांधलेला आहे आणि जरी 2 षटकार खर्च झालेत तरी सुद्धा मात्र 3 विकेट सुद्धा डाऊन झालेले आहेत आणि आता अवस्था पाहिली आपण जय गणेश सुकाई प्रतिष्ठान या संघाची 5 गडी बाद 40 धावा जिंकण्यासाठी अजूनही गरजेच्या आहेत 29 धावा, 29 रन्स स्टिल रिक्वायर्ड टू विन। 40 रन 5 विकेट के नुकसान पर, मतलब यहाँ से धैर्य के साथ क्रिकेट खेलने की जरूरत है। बल्लेबाज अगर देखे तो बिल्कुल अभी भी स्ट्रगल कर रहे हैं। ये जो 5 ओवर या 4 ओवर खेलने की आदत है ना, वो थोड़ी परेशान कर रही है। एक्झॅक्टली, कारण आपण पहिल्यांदाच म्हणजेच व्हायच्याच स्पर्धा 8-8 ओव्हरच्या, पण आता या 2-3 वर्षामध्ये पहिल्यांदाच आपण 8 ओव्हरची ही स्पर्धा पाहतो, त्याचमुळे ते नियोजन व्यवस्थित संघांचं होत नाहीये, त्याचमुळे कुठेतरी या चढउतार तुम्हाला पाहायला मिळतात खेळामध्ये। आगे आकर खेलने की कोशिश, वाइड बॉल का इशारा, ये ओवर समाप्त होने का नाम नहीं ले रहा है। बिल्कुल इस वक्त रन संख्या अगर देखें तो 41, 5 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 69 रनों की जरूरत है। इवेंटफुल ओवर है, एक बार फिर ये ओवर समाप्त नहीं हो रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर पर खिलाड़ी मौजूद। कितने बल्लेबाज बैक टू द पेबल आए हैं इस ओवर में वो देखा जाएगा। विकेट गिरने का सिलसिला जारी है क्योंकि राहुल गिरे गेंदबाज हैं।
काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन तुमच्या कुठेतरी पथ्यात असताना मात्र तुम्ही कुठेतरी या चुका करणं अपेक्षित नसतं आणि कुठेतरी म्हणतात ना की तुम्हाला चाली करत राहाव्या लागतील. तुम्हाला चाली करत असताना मात्र त्या चाली अचूक आहेत की नाही त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. चाल चुकली तुमचा संघ संकटात आहे आणि तेच कुठेतरी मैदानात पाहायला मिळालंय. खूप चांगला क्रिकेट चालू होतं ते म्हणजे जय गणेश सुखाई प्रतिष्ठानचं, पण मात्र समान कालांतराने विकेट डाऊन होत आहेत. त्याचमुळे कुठेतरी आता उचल बांगडी झालेली आहे असं जाणवायला लागलंय. पण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 41 विकेट के नुकसान पर राहुल गिरे का ये ओवर बहुत ही इंटरेस्टिंग है. 15 रन आए हैं, 3 विकेट गिर चुके हैं. और क्या ये देखिए ये डब्ल्यू कितनी बार दिखाई दे रहा है, वाइड मार्च कम से कम 5 बार दिखाई दे रहा है मुझे. 2 छक्के भी आए हैं गेंदबाजी करने के लिए. फिलहाल गेंदबाज तैयार. अब हमें गेंद है पीछे, शंकर ले लिया कैच. कितने डब्ल्यू आए हैं इस ओवर में और क्या ओवर है. ओवर की बात करें तो इस 6 गेंदों में बिल्कुल 15 रन आए और सबसे बड़ी बात है 4 विकेट गिर चुके हैं 41-7 विकेट के नुकसान पर. आता 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 7 गडी बाद 41 धावा. बघा लिडिंग एज घेतली आणि लिडिंग एज घेताना बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या दिशेने झेपावला आणि खूप चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी झालेला आहे. 7 गडी बाद 41 झाले. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 18 बॉल्स 28 धावांची गरज. एनबी ट्रॉफीचं अप्रतिम आयोजन आहे, त्याची तर चर्चा होते, कौतुक होते, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून कोणाकोणाचा सहभाग फार महत्त्वाचा होता. निलेश दादांच्या नियोजनाखाली आणि संपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेली एन बी ट्रॉफी अर्थातच पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर लीग आपण 4 दिवसापासून बघतोय. जरी आयोजक म्हणून मी स्वतः संदेश पार्टे सर किंवा अजय आवळे सर आणि अफजलबाई हे 4 नावं फक्त जर तुम्हाला इथे दिसत असेल तर 4 जणांचं हे काम नाही आहे. हे एवढी मोठी गोष्ट जे घडते याच्यासाठी निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनमधील प्रत्येक सदस्याचा खारीचा वाटा आहे आणि याशिवाय अख्खे प्रत्येकाचं नामोल्लेख करणं इथं शक्य नाही कारण ती यादी जवळजवळ 40-50 जणांची आहे. पण निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्याने जीवतोड मेहनत केल्यामुळे आपल्यासमोर ही एवढी मोठी स्पर्धा आज आपण पाहू शकताय. आम्ही 4 जण फक्त नाममात्र आहो, पण या बाकीच्या 40-50 जण जे आहेत यांच्या सहभागाशिवाय यांच्या थक परिश्रमाशिवाय ही स्पर्धा होऊ शकली नसती. मी निलेश दादांच्या वतीने ह्या सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण हे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गेले 1.5 ते 2 महिने झाले अविरत काम करतायत. त्यामुळेच ही एवढी सुंदर स्पर्धा आज आपण इथं बघू शकतो. हवा में गेंद है, डांसिंग डाउन द विकेट आए. गेंद एक बार फिर स्क्वायर की तरफ जाते हुए खिलाड़ी गेंद के नीचे दत्ता पवार बैक टू द पैवेलियन जाते हुए. कितने विकेट गिर रहे मैदान के अंदर. 6वां ऊपर प्रगति पर है. प्रशांत गायकवाड़ बल्लेबाज करना चाहते थे खिलवाड़, लेकिन इस वक्त आज जबरदस्त पलटवार किया प्रशांत गायकवाड़ ने. 41-8 विकेट के नुकसान पर है. ये चेहरा भी देखिए, बहुत सारी नई चीजें आज इस पुण्य नगरी में. एक लेडीज एंकर आप देख रहे हैं खासकर सर इस वक्त आपके कैमरे में ऑन स्क्रीन. 41-8 विकेट के नुकसान पर है. दत्ता पवार निराशमन के साथ फिलहाल एक बार फिर अपने डगआउट की तरफ आ रहे हैं. कितने विकेट गिरे पिछले 7-8 गेंदों में, एक बार फिर मनीष क्या कहेंगे. डझनभर विकेट डाऊन झालेले आहेत गेल्या आपण 7 ते 8 बॉलचा विचार केला तर. त्याचमुळे क्रिकेट हा विकेटचा खेळ सुद्धा आहे. त्यामुळे विकेट वाचून खेळणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. आणि त्याचा विसर कुठेतरी पडलेला आहे तो म्हणजे जय गणेश सुखाई प्रतिष्ठानला. कारण आता मात्र निर्णायक 2 विकेट शिल्लक आहे सामना जिंकण्यासाठी आणि ते देखील डाऊन झाले तर मात्र विकेट अवस्था. बिल्कुल इस वक्त अगर देखें तो विकेट फैक्टर रहता है, खास करके टेस्ट क्रिकेट हो, 20-20 क्रिकेट हो या 8 ओवर का मैच हो. और हाराकिरी की है जिस तरह से आपको स्ट्राइक रोटेट करना था, सिंगल लेना था, 18 गेंद में 28, 2 अच्छे स्ट्रोक आपको खेलने हैं. ये यहाँ से बताने की जरूरत नहीं है, लेकिन आप अब एक बार फिर योजना के अनुसार नहीं चल पा रहे. टेनिस क्रिकेट में सबसे बड़ी समस्या है. कल भी एक बार फिर इसके बारे में जो एक बहुत इंपॉर्टेंट बात है चर्चा करेंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रशांत गायकवाड़, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. स्वप्निल एक तरफ, त्रिदेव करात को मैं देख रहा हूं. फील्डिंग देखे तो फ्लाइंग स्लिप एक पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है. थोड़ा फील्डिंग में बदलाव हो रहा है. गली की तरफ एक खिलाड़ी जाता हुआ, पॉइंट है, एक कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार प्रशांत गायकवाड़. बैपुर जाके ऑन साइड पर खेलते हुए गैप ढूंढा है. गेंद एक बार फिर बॉडी लाइन की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल होते हुए पीछा तो कर रहे. गेंद रोकते हुए यहाँ खिलाड़ी सुंदर 2 रन लेने का मौका था, 2 रन पूरे किए हैं. अविनाश यादव के बारे में खास करके एक बार पे अविनाश बहुत महत्वपूर्ण गेंदबाज, खास करके इनके बारे में चर्चा में जरूर करूंगा. जिस तरह से इस प्रतियोगिता में इन्होंने गेंदबाजी. अविनाश रामगुड़े ने 6 रन डिपेंड किए थे.
टेनिस क्रिकेट में एक गेंद में छक्का जरूर बनता है, लेकिन 6 गेंदों में 6 रन बनते. त्यालाच म्हणतात तो अनुभव, आणि ते मिस्टर नॉट आउट म्हणून ओळखले जातात पूर्ण टेनिस विश्वामध्ये. पण मात्र त्यांनी गोलंदाजी करताना सुद्धा मी डिफेंड करू शकतो ही पदवी देखील कमवलेली आहे कालच्या दिवसामध्ये. ये जो मैच अभी चल रहा है ना, वो उसी तरह की कहानी मैदान के अंदर है. रिवर्स खेलने की कोशिश, यहाँ खिलाड़ी एक बार फिर दायरे के अंदर मौजूद है. 1 रन का इजाफा. स्कोर बोर्ड को चलाते रहिए. आपने पहले 4 ओवर में देखा कितने सिंगल ले गए, ज्यादा सिंगल नहीं थे. ये एक बार फिर नन्हे मुन्ने राही देखे. ये पुण्य नगरी का भविष्य है आपके स्क्रीन पर. अष्टपैलू अकॅडमीचे सगळे हे स्टुडंट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच ते उद्याचं भविष्य आहे पुण्यातलं आणि महाराष्ट्रातलं आणि भारताचं. बिल्कुल पुण्य नगरी के बहुत ही जबरदस्त खिलाड़ी, ये भविष्य सिद्धार्थ हैं वहाँ. उनके चेहरे पर मुस्कुराहट है. रन संख्या फिलहाल 44 रन 8 विकेट के नुकसान. और छठे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. इस ओवर की बात करें तो एक विकेट आया, उसके बाद में डबल, अब जाकर सिंगल आया. और इससे पहले जब नरेश डोमे सर यहाँ हमारे कॉम्बॉस में थे, तब एक चर्चा हुई थी कि आजकल देखिए गेंदबाजों को भी बल्लेबाजी करनी पड़ती है. इसके ऊपर चर्चा जरूर करके गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ये बेहतर है, ये बेहतर है. जो रिकॉग्नाइज बल्लेबाज नहीं कर पाए वो बिल्कुल टेलेंडर कर रहे हैं मैदान के अंदर. स्वप्निल डरे 3 पर. यहाँ अगर त्रिदेव की बात करें 1 पर कर रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं. 45 रन 8 विकेट के नुकसान पर. मला असं वाटतं दत्ता पवारने खूप जास्त वेळ घेतलाय. जो पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये इन होता, पण मात्र 6व्या षटकापर्यंत तो थांबला. पण जितकी धावसंख्या बनवायची गरज होती तितकी धावसंख्या दत्ता पवार यांच्या बॅटमधून बनली गेली नाही, कारण त्यांना तितकी साथ फलंदाजाची मिळाली नाही. बिल्कुल रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए, वो सबसे बड़ी समस्या थी. साझेदारी बनाने की जरूरत थी. प्रशांत गायकवाड़ गेंदबाजी कर रहे हैं. छोड़ दिया. ओहो, वेल लेफ्ट, क्योंकि ये टेलेंडर है मैदान के अंदर और वो सही ढंग से गेंद को छोड़ रहे हैं. गेंद को खेलना, एक बार फिर छोड़ना, वो भी कला है. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. गेंद लेग स्टंप के बाहर थी तो बहुत अच्छी तरह से छोड़ दिया था. आणि बोनस महत्वाचा होता. एक एक धाव महत्वाची आहे, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो असताना मात्र एक एक धाव महत्वाची आहे जय गणेश सुकाई प्रतिष्ठानसाठी, कारण धावांसाठी झुंज देताना पाहायला मिळते, धावांसाठी झगडताना पाहायला मिळालंय. तर म्हणजे जय गणेश सुकाई प्रतिष्ठान संघ. प्रशांत गायकवाड़ गेंदबाजी कर रहे हैं. 14 गेंदों का खेल है, 23 रनों की जरूरत. ओहो, रिवर्स पे खेलने की कोशिश. प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. आप सीधे बल्ले से अगर रन नहीं बन पा रहे हैं, आप रिवर्स पे खेलने के बाद एक बार रन बनाना चाहते हैं. 13 गेंदे 23 वाला मैच मैदान के अंदर रोचक मुकाबला चल रहा है. हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. मी तर म्हणेन हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे जय गणेश सुखाई प्रतिष्ठान संघासाठी. मोठा स्ट्रोक आला, पुढचं दडपण 2 षटकांचं कमी होऊ शकेल. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है. 13 गेंदों का खेल और 23 रनों की जरूरत. और ये गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाते हुए यहाँ खतरा हो सकता है. प्रशांत गायकवाड़ ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया. 12 गेंदे 23. जिंदगी की एक अजीब परिभाषा है. सवर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है. कहाँ ये मैच था, कहाँ आया. एक बार फिर बल्लेबाजों ने मेरे हिसाब से मनीष बहुत हारागिरी की है. 48 बॉल्समध्ये 69 धावांची गरज होती आणि आता आहे 12 बॉल्समध्ये 23 धावांची गरज. अत्यंत महत्वाचा मॅच रोमर्षक उत्कंठावर्धक सुरू आहे. तर आपण या 12 चेंडू 23 अजूनही मॅच खूप चांगला होईल यात काही शंका नाही आहे. सचिनजी आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. यापुढे म्हणजे ही संकल्पना अप्रतिम आहे निश्चितच, परंतु यापुढे नवीन कोणत्या संकल्पना घेऊन NB आमच्यासमोर येणार आहे. सर्व पुण्यातील टेनिस क्रिकेटच्या सर्व चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर असणार आहे, कारण ही स्पर्धा संपल्यानंतर आजच्या आपले जे लाईव्ह आहे टेनिस क्रिकेटचं सर्वेसर्वा संतोषजी नाणेकर आणि निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या सहयोगाने लवकरच क्रिकॉनचा सेकंड सीझन क्रिकॉन 2.0 लवकरच इथं आपल्याला याच मैदानावर पुढच्या महिन्यात डिसेंबरच्या 12, 13 आणि 14 या 3 दिवस इथं आपल्याला क्रिकॉनचा थरार बघायला मिळेल. सीझन 1 आपण पालघरमध्ये बघितला. सीझन 2 मात्र इथे प्रेक्षकांच्या साथीने, त्यावेळेस कोविड होता त्यावेळेस प्रेक्षक नव्हते, पण यावेळेस मात्र प्रेक्षकांच्या साथीने क्रिकॉनचा थरार आपल्याला याच ग्राउंडवर बघायला मिळेल आणि त्यालाही सपोर्टेड असेल निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन. टप्पा खाने के बाद उछलता और गेंद पर अगर देखें तो नियंत्रण नहीं था. वाइट बॉल का इशारा. अभी भी मैच बना हुआ है. 12 गेंद 22 और जैसे कि देखे भारत की टीम के लिए बहुत अच्छा प्रदर्शन गेंदबाज भी करते हैं. ईशांत शर्मा के बारे में चर्चा हुई, अनिल कुंबले के बारे में चर्चा हुई, हरभजन सिंह के बारे में चर्चा हुई. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल गिरे. वो स्ट्रोक बहुत अच्छा है, सुंदर है, शानदार है, दमदार है. गेंद बॉल इन के बाहर है. 6 रन. ब्यूटीफुल शॉट.
पुणेरी भाषेत सांगायचं झालं तर खूप चांगला हाणलाय हा स्ट्रोक आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे आणि सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. म्हणतात ना की माणूस पाण्यात पडल्यावर बुडत नाही, पाण्यात पडल्यावर हातपाय मारले नाही तर तो बुडतो. ते संघर्षमय प्रयत्न फलंदाजांचे पाहायला मिळते. क्लासिकल हिट. संकट तर निश्चित आहेत मैदानामध्ये. अजूनही मॅच समाप्त झालेली नाही आहे. 11 चेंडू आणि 16 धाबांची आवश्यकता. मैच खूब चांगला है, याद का शंका नहीं. रोमहर्षक सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. राहुल गिरे की बात करें तो बिल्कुल इन्होंने 22 रन दिए, 4 विकेट चटकाए हैं और ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. पहली गेंद वाइड बॉल, एक गेंद में 7 रन का इन्होंने खर्च किए हैं. 53-8 विकेट के नुकसान पर मैच ऑन है. अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. ये सेंसिबल क्रिकेट. एक बार फिर रक्षात्मक ढंग से गेंद को खेलना चाहते थे 1 रन बनाने के लिए, लेकिन अपने फॉलोथ्रू में बढ़िया फील्डिंग राहुल गिरे. ये राहुल गिरे भी बिल्कुल फेमस होने वाले हैं. रन दे रहे हैं, विकेट ले रहे हैं. आखिर विकेट दत्ता पवार का था. 12 गेंदों में 10 रन. ये इनकी कहानी जो आज बहुत अच्छी नहीं रही. 10 गेंदों का खेल से 16 रनों की जरूरत है. मजा आ रहा है इस मुकाबले में. क्या जबरदस्त मैच मैदान के अंदर चल रहा है. और अब जाकर देखिए, जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और एक बार फिर इस मैच को बदलने के लिए लड़ने की जरूरत. यहां भी अच्छा स्ट्रोक, गैप में खेलते हुए डीप एक्स्ट्रा कवर पर बाउंड्री रन पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन के साथ संतुष्ट होते हुए. इसका मतलब रन संख्या बिल्कुल बढ़ रही है. अच्छी क्रिकेट मैदान के अंदर त्रिदेव द्वारा. स्वप्निल भी लड़ रहे हैं मैदान के अंदर अपनी टीम के लिए. आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है. एक विकेट के तलाश में गेंदबाज है मैदान के अंदर नियाजी वॉरियर्स और एक तरफ जय गणेश सुकाई प्रतिष्ठान की टीम आप देख रहे हैं. यह मुकाबला जीतने के लिए 69 रनों का लक्ष्य था. अब 54-8 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. 9 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है. रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. रोचक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतो आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. 54 धावा 8 गडी बाद जय गणेश सुकाई प्रतिष्ठान जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 9. ऑफ के बाहर गेंद थी. सुंदर तरीके से गेंद को पॉइंट की तरफ खेलते हुए. बाकी जो 7-8 बल्लेबाज अब डगआउट पे बैठे हुए ना, इनके मन में क्या चल रहा है. भाई आपको ये इस तरह से बल्लेबाजी करनी थी. अब टेलेंडर जाके जो पिछले क्रम के बल्लेबाज हैं वो सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं और आपने बड़े शॉट खेलने की कोशिश की. 55-8 विकेट के नुकसान पर. म्हणतात ना की जिंकण्याच्या अगोदर आनंद व्यक्त करू नका आणि पराभवाच्या अगोदर दुःखी होऊ नका. हीच अवस्था दोन्ही संघांसाठी पूरक ठरते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल्स मध्ये 14 धावांची गरज. कडक कॉमेंट्री या ठिकाणी निश्चितच. प्रशांत सर लव्ह यू. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ही कमेंट आले. सूरज चव्हाण यांची कमेंट तुम्हाला पाहायला मिळाली. गुड कॉमेंट्री प्रशांत आठवडे सर. गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज राहुल गिरे. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था. 1 विकेट. राहुल गिरे ने 5 विकेट गिराए हैं और यह दूसरी बार हुआ है इस प्रतियोगिता. पहले अमित ताबे ने 5 विकेट का हॉल लिया था. अब राहुल गिरे ने इस मुकाबले में अभी तक डाली है 11 गेंदे 24 रन और 5 विकेट. सुपर ब्रिलियंट बॉलिंग. लेकिन मैच समाप्त नहीं. आखिरी जोड़ी मैदान के अंदर है और आखिरी 7 तक लड़ने की जरूरत है. 7 गेंदे 14 रनों की जरूरत. 7 बॉल्स 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि आता मात्र अटीतटीचा संघर्ष शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. सिनेमा तर ब्लॉकबस्टर राहिलेला आहे, पण या सिनेमाचा क्लायमॅक्स कोण रिएल? क्लायमॅक्स लिहेल नियाजी वॉरियर्स की जय गणेश सुकाई प्रतिष्ठान. लेट्स सी. 7 बॉल्स 14 धावांची गरज. बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है. और राहुल गिरे का बॉलिंग एनालिसिस. दूसरा ओवर डाल रहे. 11 गेंदें इन्होंने डाली है, 24 रन दिए हैं, 5 विकेट चटकाए हैं और अब जाकर आपके पास गेंदों की बात करें 7 गेंदे और 14 रनों की जरूरत है. मध्यंतरामध्ये जे 5 विकेट डाऊन झाले होते तीच कुठेतरी जमेची बाजू नियाजी वॉरियर्स साठी ठरलेली आहे. जर ते राहिले असते कदाचित हे दडपण या शेवटच्या टप्प्यावर आलं नसतं. बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि विकेट के ऊपर आपको खड़े रहना था, स्ट्राइक रोटेट करना था, तो आपने नहीं किया. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आए. अनुरुद्ध किरा लगा फाइन क्षेत्र की तरफ जाते हुए. इसका मतलब 6 गेंदों का खेल है, 13 रनों की जरूरत है. यह मुकाबला बिल्कुल रोचक बनता बा. शानदार खेल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है और अब जाकर समय समाप्त हुआ है, तो मतलब एक खिलाड़ी आपका अतिरिक्त दायरे के अंदर आएगा. एक आपला जो खेळाडू आहे अर्थात जो सर्कलच्या बाहेर आहे तो निश्चितच यावेळेला सर्कल मध्ये येईल. एव्हरी पेन गिव्हज अ लेसन अँड एव्हरी लेसन चेंज अ पर्सन.
जिस तरह से देखिए हर दर्द सबक देता है और हर सबक इंसान को बदलता है। बहुत इंपॉर्टेंट है जो अब पीछे कुछ हुआ है इसके बारे में ना सोचे, आखिरी जोड़ी भी कमाल कर सकती है, ये सोचना होगा बल्लेबाजों को। जोडी नंबर 1 ठरेल का? कारण जोडी नंबर 1 हा चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता, पण आता ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आहे ती मात्र कुठेतरी आपल्या संघाचं भवितव्य ठरवणारी ठरणार आहे, कारण जिंकण्यासाठी 6 बॉल्स मध्ये 13 पदाच्या बंची गरज आहे आणि स्कोअर लेवल झाले तर सुपर ओवर से ऊपर वाला मैच होगा। टाई टाई होने के बाद बिल्कुल सुपर ओवर आने वाला है, लेकिन तब तक आपको लड़ना पड़ेगा। 6 गेंदों में 12 रन टेनिस क्रिकेट में बनते हैं, लेकिन समस्या क्या है, आखिरी जोड़ी मैदान के अंदर है। ब्रॉडकास्ट विद अस फॉर मोर अक्षय चिबड़े हैं, संतोष नानेकर हैं, उसके साथ संदेश पिल्ले। तो 6 गेंदे 13 रनों की जरूरत है। लाइव टेलीकास्ट टेनिस क्रिकेट .in के माध्यम से आप देख रहे हैं। बहुत ही बेहतरीन आयोजन इस टूर्नामेंट का, एनबी ट्रॉफी 2022। Now remaining 60 deliveries and need 30 run to win this match. Very good battle going on here between bat and ball. ये जो मुकाबला बहुत क्रूशियल है। हवा में गेंद है, स्ट्राइक कवर का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल, छोड़ दिया कैच। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। 2 रन मुकम्मल के, ये थोड़ा सा हॉलीबॉल खेल रहे हैं लेकिन इसका ज्यादा कुछ फायदा नहीं हो रहा है। 5 गेंदे 11 रनों की जरूरत है। और मनीष, हमारी सांसें गले में अटकी हुई है। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। या ठिकाणी मात्र रिलेशन स्पंदन वाढते आहेत, पण आमचे जे 12th मॅन जे आहेत ते दोन्ही 12th मॅन 40 वर्षावरचे आहेत आणि त्याचमुळे मात्र आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील तितकाच चांगला कुठेतरी संघर्षामध्ये आलाय असं जाणवतंय। और बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। नियाजी वॉरियर्स ने शानदार तरीके से एक जबरदस्त जीत इस रोचक मुकाबले में बिल्कुल प्राप्त की है। चला मैदान रिकामी करायचंय, कारण आम्हाला अजून एक आजच्या दिवसाचा सामना खेळवायचा आहे। कॉंग्रॅच्युलेशन टीम नियाजी वॉरियर्स, हार्ड लक जय गणेश सुखाई प्रतिष्ठान। चला प्रेक्षकांचं देखील तितकंच आम्ही कौतुक करतोय। बघा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर लीग कमिंग सून 10 जानेवारी टू 20 जानेवारी 2023। परंपरा, अस्मिता आणि या ठिकाणी जोपासली जाणारी स्पर्धा म्हणजेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 10 जानेवारी ते 20 जानेवारी। जाऊया आपण आता टॉस बॉक्स मध्ये। कोकणचं वर्ल्ड कप अर्थात रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, त्याची अनाउन्समेंट आपण ऑनस्क्रीन पाहू शकता। आणि निश्चितच या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो पहिल्यांदा टॉस केला जाईल आणि त्यानंतर यावेळेला तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। राहुलभाई शाह यांना आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि आता आमच्याबरोबर यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन होत आहेत डॉक्टर राजेश्वनी थोरवे। Guys, we are heading towards match 5 का टॉस का बॉस। I would request Nilesh ji, Vilas ji Kunjir and Datta Shet Lipane to please come on stage for toss ka boss। And now I call upon
से जीतने के लिए 10 रनों की जरूरत। इंपॉर्टेंट मैच है, एक अच्छा स्ट्रोक मैच में आप एक बार फिर वापस आ सकते हैं। 4 गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। नियाजी वॉरियर्स और जय गणेश सुखाई प्रतिष्ठान के बीच बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। महत्वपूर्ण आणि हा मात्र संघर्षमय मुकाबला या दोन्ही संघाच्या दरम्यान आहे आणि पाहूया आता 4 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे। बॉलिंग मार्कवर इसरार तुम्हाला पाहायला मिळतंय। इसरार की अगली गेंद टप्पा काटने के बाद दो चलता, बहुत अच्छी गेंद है, विकेट से मदद मिल रही है और बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा। 3 गेंदों का खेल और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर पड़ता हुआ। एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक सेकंद महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे आणि एक एक धाव महत्वाची। 3 बॉल्स 10 ची गरज। आने वाला एक एक जो बॉल है वो इवेंट के बराबर हो जाएगा। बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज स्ट्राइकर पर आप देख रहे हैं। रिवर्सिव खेलने की कोशिश, 2 गेंदें 10 वाला मैच है। बहुत अच्छी गेंदबाजी इसरार द्वारा, टिप्पा बहुत अच्छा है, गति बहुत अच्छी है, लेंथ बहुत ही बढ़िया है और यहाँ परेशान करते हुए बल्लेबाजों को प्रेशर बढ़ रहा है इस वक्त जय गणेश सुगाई प्रतिष्ठान के ऊपर। साइड अप बॉल आहे आणि तितकाच पेस, पिचिंग आणि सर्व काही व्यवस्थित एक्झिक्यूट केले जाते। 2 बॉल्स मध्ये विजयासाठी 10 धावाची गरज। वो गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आए। क्या विकी इस वक्त तो बड़ा शॉट खेलेंगे, लेकिन समस्या यह कि आपके पास एक गेंद है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। और एजाज कुरैशी जिनकी हम सराहना करेंगे, फेयर क्रिकेट इन्होंने खेला है, स्पोर्ट्समैन स्पिरिट इन्होंने दिखाई है और बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए विकी। जीत की दहलीज पर नियाजी वॉरियर्स, 1 गेंद और 9 रनों की जरूरत। एका चेंडूत 9 धावांची गरज आहे। पाहूया कशा पद्धतीने हा समारोप केला जातो ह्या सामन्याचा। गेंदबाजी करने के लिए स्टार, स्ट्राइकर इन पर विकी। शॉट तो बहुत अच्छा जरूर खेला, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी MS धोनी पैविलियन में, लेकिन ये छक्का आने के लिए बहुत समय लगा और इसी के साथ नियाजी वॉरियर्स ने ये शानदार मुकाबला जीत लिया। एजाज कुरैशी, बहुत अच्छा प्रदर्शन आपका भी बिल्कुल रहा है और खास करके आपने स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई है, Welcome तो again, थैंक यू and I'm वेरी मच। Dr. Rajeshwini Devi Thorve, and you're watching NB Trophy 2022 Season 1 Festival of Tennis Cricket. आत्ता झालेली आहे match 4 and the winner is Niyaji Warriors. I now call upon teams for toss. Sachin Dodke Yuva Manch Captain Sharad Parge and Niyaji Warriors Captain Ejaz Qureshi to please come on stage for toss. I request our chief guests Vilas ji and Dattatreya ji to please